कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठोबा कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा विलक्षण असणारा काला आणि त्याच्या अधिकारी याचं वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबर आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात पूर्वी आपण एक संतान श्री संतांची माता करणारी श्री संतांची माता करणारी माता करणारी
श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बेस कमी कर प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही पाल्याची म्हणजे प्रसादाची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आदरणीय श्री प्रेमानंद शास्त्री महाराज ते अजून एक अभंग घेऊन आले होते, पण आज प्रकृती काही चांगली नाही. घसा जाम झालेला आहे, सर्दी खोकला ताप, डोकं फार जास्त दुखते, पण तपपूर्ती आहे. मी असं म्हणलो असतो की आजच्या दिवस मी समोर बसतो आणि कोणाला तरी कीर्तन करायला लावा, पण मला माझ्या मनात ती चुरचूर कायम राहिली असती कायम स्वरूपी की तपपूर्तीच्या कार्यक्रमात आपण समोर बसून कीर्तन ऐकलं कीर्तन केलं नाही. म्हणून भगवान जशी बुद्धी देईल, भगवान जशी शक्ती देईल असं मी तुमच्या समोर नक्की बोलण्याचा प्रयत्न करतोय. आता मला सगळेजण सल्ला देतात मग कार्यक्रम जरा कमी करा, कशाला धावपळ करता, पायमोडी बाबांचं उदाहरण तुमच्या समोर नाही का? सगळं खरं आहे. बाबांना तरी काय प्रकृती खराब करून घ्यायची हौस होती का? बाबा जरी कीर्तनाला फिरत होते तरी समाज और प्रेम समाजाचं होतं. मग कोणाचंच मन मोडायचं नाही. जो भावनिक माणूस असतो त्याला कोणाचं मनच मोडता येत नाही. धापड होते. काल सकाळी पळशीला त्यांनी कीर्तन होते मंडळी, पळशीचं कीर्तन करून रात्री कुठं मिरज गावला, ती काय काका होते ना, वड काका होते, आणि दूर दूर त्यांनी कीर्तन 9 ते 11 करून परत पारनेर मुक्काम, परत सकाळचं कीर्तन, रात्री परत आंबेगावला कीर्तन. म्हणजे अशी धावपळ होत असते म्हणून प्रकृती खराब असते. असो, मला ते माझं गाणं गायचं नाही, पण फक्त एवढंच सांगायचं की प्रकृती थोडीशी नादुरुस्त आहे. म्हणून भगवंतांनी जशी शक्ती दिली तसं त्यांनी बोलण्याचा नक्की प्रयत्न करतो. म्हणून काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताचं चरित्र वर्णन करून सांगायचं असतं. महाराजांनी अभंग निवडला, कंठी धरला कृष्ण म्हणे. आधीचा अभंग तो कॅन्सल केला, सांगितलं आता हे डोकं लावण्यासारखा अभंग होता आणि डोकं दुखतंय म्हणून लावलं नाही त्याला. साधा सोपा अभंग द्या, मग त्यांनी हा निवडला चांगला अभंग. त्याच्या आधी कदाचित तिथं झाला पण असावा. म्हणून कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश
काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा असा आहे महाराज, जो जाणीवपूर्वक जीवाला आपल्याकडे खेचून घेणार आहे. परमात्मा खेचून घेणारच आहे. स्वाभाविकपणे सगळ्या जीवांची ओढ परमात्म्याच्याच दिशेने आहे महाराज. विशेष रूपाने खालारा धावे पाणी, पाणी जर जमिनीवर ओतलं तर ते उतारालाच धावतं. हे जसं आहे की नाही, तसं प्रत्येक जीवाची ओढ सच्चिदानंद स्वरूपापर्यंतच आहे. त्याचं धाव त्यांनी सच्चिदानंद स्वरूपाकडे आहे. पण मग ते सच्चित सुख त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न जीव करतो, पण माध्यम मात्र चुकीचं वापरतो. चुकीच्या माध्यमातून प्रवास केल्या कारणाने त्याला निश्चित स्थानापर्यंत जाता येत नाही. मग योग्य माध्यम जर काय असेल तर ते योग्य माध्यम म्हणजे भगवंताचं चिंतन परमार्थ करणं हे योग्य माध्यम आहे. या माध्यमातून जर तो सच्चित सुखापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल तर तो निश्चितपणे त्या स्थानावर जाऊ शकेल. म्हणून लोक संसाराच्या माध्यमातून सुखाची अपेक्षा करतात. या फळना काय काय मूवी आहे ती, फळना चुंबिता फुलना तुरंबिता, सगळ्या अंगानं रूप असणारा हा संसार आहे. याला फळं नाही फुलं नाही, कायम त्यांनी महाराज दुःखरूप असणार, दुःख बांधवडी आहे हा संसार. याचं स्वरूप सांगताना सांगतात दुःख, संसार दुःख मूळ, हे दुःखाचं मूळ आहे. त्यापेक्षा अजून पुढचं सांगतात. लोकांना माहितच आहे, ठाऊकच आहे संसार दुःखाचा. संसार दुःखाचा आहे सगळ्या लोकांना माहिती आहे, पण तरी संसारातूनच सुखाची अपेक्षा करतात. म्हणजे तिथं गफलत होते. म्हणून संसारात कधीच सुखाची त्यांनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी ही त्यांनी ऐकायला सुद्धा त्यांनी बरी वाटत नाही. असं त्यांनी संसारात सुख नाही महाराज, यात सुख नाही रे त्यात सुख नाही रे असं म्हणत म्हणत जन्म त्यांनी घालवतो, पण सुखाचा तपास त्याला लागत नाही. मग त्याने काय केलं पाहिजे, योग्य मार्गावर चाललं पाहिजे. आणि योग्य मार्ग जर कोणता असेल तर परमार्थ हाच योग्य मार्ग आहे. परमार्थ महाधन, जोगी देवाचे चरण, देवाच्या चरणापर्यंत जाण्याकरिता परमार्थ श्रेष्ठ असणारं धन आहे. पण परमार्थ मार्गावर त्यांनी चालायला पाहिजे, परमार्थ मार्गाचं अवलंबन करायला पाहिजे. लोकांना वाटतं परमार्थ करायचं म्हणजे बुवा झाला पाहिजे, असा मोठा रुपया एवढा गण कपाळाला लावला पाहिजे, मग धोतर नेसले पाहिजे, शेंड्या हातभर वाढवले पाहिजे, मग असं कीर्तन केलं पाहिजे म्हणजेच परमार्थ होतो. तसा जर अर्थ तुम्ही करत असाल तर तसा अजिबात अर्थ नाही. मग अर्थ कसा आहे, अर्थ एवढाच आहे, तुम्ही चित्त निर्मळ करा, तुम्ही चित्त शुद्ध करा, तुम्ही चित्त पवित्र करा. ज्या संसारात आहात प्राप्त कर्म त्यांनी करत राहा. आणि हे कर्म करताना तुमच्या जीवनाचा उद्देश परमात्मा ठेवा आणि संसारात तुम्ही 2 नंबर द्या. याला गौण ठरवा. प्रमुख काय आणि गौण काय हे कळायला पाहिजे की नाही. संसाराला गौण ठरवा आणि परमार्थाला मुख्य ठरवा. मग परमार्थाचं टार्गेट करत जीवनामध्ये चालत राहा. त्यात प्रपंच डोळ्यासमोर येतच राहणार आहे प्रारब्धानं, त्याला त्यांनी मला सामोरं जा. जे प्रसंग समोर येतील त्या प्रसंगाला तोंड देत राहा. मुलगा झाला म्हणजे त्याला लहानचं मोठं करावं लागेल की नाही. मग त्याच्या शाळेचा प्रसंग आला की दप्तर तुम्हालाच आणावं लागेल, शेजारी आणून देणार नाही. वह्या पुस्तकं शेजारी देणार नाही, तुम्हालाच द्यावं लागेल. मग ते तुमचं कर्तव्य आहे असं समजून त्यांनी मला ते कर्तव्य करीत राहा. त्याच्याकरिता काही तरतूद करावं लागत असेल, काम धाम करावं लागत असेल ते पण इमानदारीने करा. जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचार वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. हे सगळं कर्तव्य रूपानं करत राहा. पण विशेष धर्म जर कोणता असेल तर परमधर्म, आणि तो म्हणजे त्यांनी मला परमात्मा प्राप्त करून घेणं हा परमधर्म आहे. हे बघा, जी गोष्ट आपल्याला जास्त महत्वाची वाटते ना त्या गोष्टीला आपण जास्त वेळ देतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, जास्त महत्वाची जी गोष्ट वाटते त्याला आपण जास्त वेळ देतो. जी गोष्ट जास्त महत्वाची वाटत नाही त्याला जास्त वेळ दिला जात नाही. हा महत्वाचा विचार आहे. मग तुम्ही सांगा, परमार्थ आपल्याकरिता मुख्य आहे की संसार मुख्य आहे? परमार्थ मुख्य आहे. बघा बरं, सगळ्यांनी उत्तर दिलं परमार्थ मुख्य आहे आणि संसार आपल्याकरिता गौण आहे. मग जी गोष्ट त्यांनी मुख्य असते तिला जास्त वेळ दिला जातो आणि जी गोष्ट गौण असते तिला कमी वेळ दिला जातो. आता परत उत्तर द्या सगळ्यांनी, आपण कशाला जास्त वेळ देतो, परमार्थाला का प्रपंचाला? परमार्थाला. मग चांगली गोष्ट आहे. परमार्थाला जर देत असाल तर मग भाग्यवान आहात. पण तरी जरा डोळसपणाने विचार करा, 24 तासामध्ये किती तास परमार्थ करतो आपण, किती तास संसार करतो? विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही. मग जर 2 तास मी 2 तासाचं कीर्तन करतो आणि त्याच्यावर मी म्हणतो की मी परमार्थ करतो, मग बाकीचे त्यांनी 22 तास तर मी खलबत्तीच कुठे घेतो. मला काय काम आहे बाकीचे? नुसत्या गाड्याच मोडीत राहायचे, याच्या उचापती त्याच्या उचापती, नुसता संसारच. मग ज्यावेळी तुम्ही 22 तास संसार करतो, माझ्या दृष्टीने मुख्य काय आहे? संसार. आणि गौण काय झालं? मग परमार्थ. मग माझ्या दृष्टीने परमार्थ जर मुख्य असेल तर 22 तास परमार्थ केला पाहिजे आणि 2 तास संसारात घातले पाहिजे. हा महत्वाचा विषय. या जागेवरती अडतंय म्हणून आपण परमात्मा स्वरूपापर्यंत जात नाही. मग तू म्हणायचं द्यायचे सगळे धंदे सोडून, तू आधीच म्हणला वया पुस्तकं तुम्हालाच आणावे लागतील. हो ना, मी तेच म्हणतोय तुमच्या समोर, ते करा. तुम्हाला प्राप्त असणारं कर्म करा. पण त्याच्यात महाराजांचं प्रमाणे महाराज म्हणतात, हे कामामध्ये काम,
कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जे काम करत आहात ते कर्तव्य म्हणून करा, पण ते करत असताना भगवंताचं चिंतन करत राहा. हा भवश्रम निघून जाईल आणि दुःखाचं सुख होईल. संसार दुःखाचा आहे असं ऐकलं की नाही आपण उपक्रमात, मग तो दुःखाचा संसारच सुखरूप तुमच्या डोळ्यासमोर प्रतीत येईल. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. म्हणून आपण परमार्थ मार्गाला त्याने लागलं पाहिजे. स्वतःच्या सामर्थ्यानं परमार्थ जीवाला घाई करता येत नाही. मग काय केलं पाहिजे? त्यानं कधीतरी डोळसपणाने, हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती लवकर होते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग या युगांपेक्षा हे कलियुग फार चांगला आहे. लोक कलियुगाचा डंका वाजवतात आणि त्याला खराब म्हणतात. मी जरी खराब म्हणत असले तरी कलियुगासारखं युग नाही म्हणायचं. या युगामध्ये जर भगवंताचं अनन्य भावनेनं चिंतन कराल, त्याचं नामस्मरण कराल, तर परमात्मा या युगात फार लवकर प्राप्त होत असतो. म्हणून फार सुविधा देवानं आपल्याला दिलेली आहे. इथं प्रत्येकाला भगवंताच्या पर्यंत जाण्याचा अधिकार आहे. इथं प्रत्येकाला भगवत प्राप्ती करण्याचा अधिकार आहे. भगवत दर्शनाचा प्रत्येकाला अधिकार आहे. मग काय केलं? प्रत्येक जण स्वतंत्र आहे. इथं देवाबरोबर बोलण्याकरिता तुम्ही त्यांनी MA झाले पाहिजे असं काही नाही. तुम्ही देवाबरोबर बोलण्याकरिता तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झाले पाहिजे असले डोक्यात आणू नका. लक्षात घेण्यासारखा मुद्दा सांगतोय. देवाबरोबर तुम्ही कोणीही बोलू शकता. काही लोक त्यांनी असतात की त्यांच्यावर कोणाला पण बोलता येत नाही. मध्यस्थी घालावा लागतो, मग त्याच्यापर्यंत जावं लागते, मग त्याला आधी सूचना द्यावी लागते, त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, मग त्याच्याशी 4 शब्द बोलावे लागतात. बरं, ठरलेल्या वेळातच बोलावे लागतात. जास्त सुद्धा ते बोलत नाही. 4-2च वाक्य त्यांनी मोजून बोलतात. असं देवाचं अजिबात नाही. तुम्ही कोणी पण देवाबरोबर बोलू शकता आणि कधी पण देवाबरोबर बोलू शकता. अर्ध्या रात्री पण देवाबरोबर बोलू शकता. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्यावेळेला देवा बोलू शकता. त्यापेक्षा तुमचा संपूर्ण अधिकार देवावर आहे. तुम्ही देवाची लेकरं आहात. जे लेकरं असतात ना, त्यांचा पूर्ण अधिकार मायबापावर असतो महाराज. हा महत्वाचा विचार आहे. ती माय आणि तो बाप त्या लेकराकरिता मायबापच आहेत. आणि कोणत्या वेळेला? रात्रीच्या वेळेला जर लेकरू रडायला लागलं, असा काही नियम असतो का? कोरडं घरात लिहिलेले असतात का रात्री जर बाळ रडलं तर आपण जागा होणार नाही? आईच्या उशाला असा बोर्ड असतो का? नाही. रात्री कधी बाळ रडलं तरी आई जागी होते आणि तिची झोप, तिची विश्रांती, तिच्या सगळ्या गोष्टी लांब टाकते, लेकरू मांडीवर घेऊन त्याला सांभाळते. तसा माझा मायबाप, ज्याला कन्हैया मी म्हणतो, ज्याला श्यामसुंदर मी म्हणतो, ज्याला श्रीकृष्ण मी म्हणतो, ज्याला पांडुरंग मी म्हणतो, असा असणारा जगन्नियंता परमात्मा, तो त्यांनी माझा मायबाप आहे. मी कोणत्या वेळेला रडायला लागलो तरी मला मांडीवर घेऊन त्यांनी थोपटण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे महाराज. तो एवढं प्रेम माझ्यावर करतो. मी फक्त माझं सांगतो असं नाही, हे तुम्ही प्रत्येकाने म्हणा. हे तुमच्याकरिता सांगतोय. प्रत्येकाच्या अंतकरणात असा भाव निर्माण करा की तो कन्हैया माझा आहे आणि माझ्यावर एवढं प्रेम करतोय, म्हणून तोच मला सांभाळतोय. माझ्या जीवनातलं सुखही त्याचंच आहे, माझ्या जीवनातलं दुःखही त्याचंच आहे. हे सुख दुःख त्यानेच मला दिलेलं आहे आणि तोच सामोरं त्यांनी जाणार आहे. मी सारखा सुख दुःख समय गुरुत्वाला भाला भजाया जयो. मी अवस्थेत राहणार आहे आणि मी त्यांनी म्हणत भगवंताचं चिंतन करत राहणार आहे. माझं काय करायचंय? मला त्यांनी स्वर्गात न्यायचंय की मला नरकात घालायचंय? मला परत जन्माला घालायचंय की मला मोक्ष द्यायचाय की मला लोकांतरामध्ये भटकवायचंय की मला अन्य कोणत्या योनीमध्ये जन्माला घालायचंय? हे माझं सामर्थ्य नाही, हे त्याचं सामर्थ्य आहे. हे माझ्या मनावर नाही, हे त्याच्या मनावर आहे. माझं काय करायचं असेल तो माझं करेल, हा महत्वाचा विचार आहे. जशी लग्न करून त्यांनी महाराज आलेली जी नववधू असते ती त्या पतीवर पूर्णपणे समर्पित झालेली असते. ती समर्पित झाल्यानंतर त्यांनी नामदेव महाराजांचं काल पुण्यतिथी होती. नामदेव महाराजांचं लग्न जमवण्याकरिता देव त्यांनी महाराज बिदरात गेला तिकडं आणि गुमास्ता होऊन गेला. गुमास्ता कळतो का तुम्हाला? गुमास्ता म्हणजे सेवक झाला. त्याच्या काल कीर्तनात तुम्ही ऐकलं ते. म्हणून त्यांनी महाराज गुमास्ता झाला. म्हणजे नेमकं काय केलं त्यानं? असं सुंदर रूप धारण केलं महाराज. सुंदर त्यांनी महाराज धोतर नेसला, त्याच्यानंतर ती टोपी घातली, डोक्यात गोंड्याची टोपी होती, हातामध्ये काठी घेतली, त्याला सोन्याची घुंगरं होती महाराज. असं त्यांनी गंध मोठा लावलेला, असे मोठे मोठे नाम मुद्रा लावलेल्या आणि असा त्यांनी सुंदर दिसणारा देव गेला लग्न जमवायला. आणि लग्न त्यांनी महाराज अशा पद्धतीने जमवलं. कोणाचं? नामदेव महाराजांचं लग्न जमवलं. आणि नामदेव महाराजांचं लग्न त्यांनी जमवल्यानंतर मग काय का बरं दिली मुलगी माहितीये? ती म्हणजे सेवक जर एवढा रुबाबदार आहे तर दामा शेट्टी किती रुबाबदार असतील. आणि दामा शेट्टी जर रुबाबदार, त्यांचा मुलगा काय टापटीप असेल असं त्यांनी वाटलं मनात. श्रीमंत घराण्यात आपली मुलगी जाणार असा विचार करून लग्न करून दिलं. आणि लग्न करून ज्या वेळेला राजाही त्यांनी महाराज पंढरपुरात आली त्या टायमाला पाहिलं तो राजमहालही नव्हता, कुठं मोठं त्यांनी असं सरकार वाडाही नव्हता, काही नव्हतं महाराज. एक छोटस घर होतं आणि ते पण पडकच होतं. आणि त्याच्यात त्यांनी महाराज एवढे 2-4 भांडे नव्हते, खापराचेच त्यांनी महाराज सगळ्या गोष्टी होत्या. मग लक्षात आलं की आता लग्न करून तर मी आले. मग ती काही निघून गेली का? परत नाही निघून गेली. ती म्हणजे बापाने या घरात मला दिलंय ना,
इथंच राहायचं. तिने निभावलं. तिला 4 लेकरं झाले महाराज, एक मुलगी झाली, म्हणजे 5 आपत्ती झाली नामदेव महाराजांना. सगळा संसार झाला. का सांगतो कशाकरिता? दिलंय ना मला इथं. मग आता माझी जबाबदारी कोणावर? त्या नवऱ्यावर. मला काय तुकोबरांचं प्रमाण सांगतो. तुकोबरांमध्ये तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज कवनाशी. भाज शब्दाचा अर्थ तो बायको आणि नग्न शब्दाचा अर्थ तो वस्त्ररहित किंवा फाटलेले. बायकोच्या अंगावर जर फाटलेले कपडे असतील, एखाद्या स्त्रीच्या अंगावर जर फाटलेले कपडे असतील तर तिने लाजायची आवश्यकता नाही. मग कोणी लाजायचं? तिच्या नवऱ्यानं लाजायचं. बायको कोणाची आहे? त्याची बायको आहे. मग तिच्या अंगावर अंग भरून कपडे घालण्याचं त्यांनी काम कोणाचं? त्या नवऱ्याचं. त्याच्या सामर्थ्य नाही म्हणून ती अशी आहे. एक त्यांनी बाप घरी आला मुलीच्या आणि जेवायला बसला, बेसन त्यांनी जेवायला वाढलं, बेसन भाकरी जेवायला वाढली. बाप बघतच राहिला. बघत राहिल्यानंतर त्याच्या मनात असा विचार आला की आपण मुलीच्या घरी आलो, मुलीच्या घरी त्यांनी बाप गेल्यानंतर किती आनंद होतो, पुरणाच्या पोळ्या करते, बेसन वाढलं. ती म्हणते तुम्ही मला या घरात दिलं आणि या घराची अशी अवस्था आहे, मी सारखं करून घेतलं आणि मी असंच राहणार आहे. मला हे सांगायचं, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. माझा अनंत नाम परमात्मा मला जसं ठेवतोय मी तसं राहायचंय. त्याला माझी पूर्ण चिंता आहे, त्याला माझी पूर्ण काळजी आहे, त्याचं पूर्ण लक्ष माझ्याकडे आहे आणि तो मला तळ हाताच्या पोडासारखा सांभाळतोय. फक्त मी काय केलं पाहिजे? मी अखंड त्याचं चिंतन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? दुसरं काहीच नाही बोललं पाहिजे. माझ्या समोर बोलण्याचा विषय त्यांनी आला की मी फक्त भगवंताविषयीच बोललं पाहिजे. म्हणजे माझ्या कंठातून जर स्वर बाहेर पडत असेल तर तो स्वर त्यांनी महाराज परमात्म्याशिवाय दुसरा कोणताच निघू नये, बोलण्याची नाही. आता देवाविन काही, अशी माझी अवस्था व्हायला पाहिजे. असे माझ्या चित्ताची स्थिती झाली पाहिजे. कंठातून अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी घडत राहिलं पाहिजे. ही स्थिती ज्या वेळेला होईल त्यावेळेला कृष्णमय जीवन होईल महाराज. कोणी आला की त्यांनी कृष्णाविषयी बोलायचं. आज काय सांगू, श्याम सुंदराचा असा शृंगार केला. आज काय सांगू, श्याम सुंदर असा सुंदर दिसत होता. आज काय सांगू, श्याम सुंदराकरिता अशी माखण मिस्त्री तयार केली. आज काय सांगू, श्याम सुंदरला असं त्यांनी स्नान घातलं. हे सगळं चित्र. आज काय सांगू, श्याम सुंदराची दुपारची विश्रांती घेण्याकरिता असं त्यांनी केलं. आज त्यांनी नैवेद्य आरती अशी झाली. हे सगळं देवाविषयीच बोलायचं. कोणी भेटलं का त्याच्यावर तेवढंच बोलायचं. याला काय म्हणायचं? कंठात कृष्ण धारण करणं, कृष्णाशिवाय दुसरं काहीच नाही बोलणं. अशी अवस्था ज्या दिवशी होईल त्या दिवशी कृष्ण 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 म्हणता म्हणता सगळं जगच कृष्णमय होऊन जाईल. अशी स्थिती निर्माण होईल. अशी स्थिती गोकुळवासी लोकांची झाली. कंठी धरेला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. प्रकाश पडला आणि कशाचा प्रकाश पडला? तो सगळ्यांमध्ये कृष्ण प्रकाश, कृष्णच कृष्ण सगळीकडे दिसू लागला. असं वाटायला लागलं की हा कृष्णच आत आहे, कृष्णच बाहेर आहे. या माणसात माझा कृष्ण भरलेला आहे. म्हणून त्यांनी महाराज आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले, हरीने कामा घातला चिरा, वित्त बरा मोकले. अशी अवस्था करून ठेवली. सगळीकडे हरिमय सगळं जगत अशा पद्धतीने झालं. म्हणजे त्यांनी अवघा जनी प्रकाश. म्हणजे काय झालं? माझं जे स्वतःचं अस्तित्व आहे हे अस्तित्व मी कृष्णात विलीन करून टाकलं. कृष्णाचं चिंतन करता करता तू काय म्हणे आडी जिवे नुरेची वेगळे अख्खा अभंग म्हणून दाखवतो. ते म्हणतात गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. असं त्याने ऐकण्याप्रमाणे मग गोविंद रूप काया होऊन जाते. देवात आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचं अंतर राहत नाही. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. मुख्य गोष्ट आहे महाराज. भगवंताचं चिंतन करता करता मन आनंदित होतं आणि नेत्र त्यांनी महाराज भगवंताच्या प्रेमाने डबडबून येतात. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मग तुका म्हणे आळे जिवे नुरेची वेगळे किंवा जेवे नुरेची वेगळे. ती त्यांनी आळई असते ना, म्हणजे ती भिंगुर्डी. भिंगुर्डी म्हणजे ती गांधीन माशी असते की नाही, तिला ती मातीचं घर तयार करते. ती त्यांनी मला चिखल आणते तोंडात आणि ती एखाद्या ठिकाणी लिपत राहते. लिपून लिपून घर तयार करते आणि मग एक आळई घेऊन येते आणि ती आळई त्यांनी हिरवी असते महाराज आणि ते त्या घरात घालते आणि त्या घरात ती आळई त्यांनी तिने कोंडली की थोडं छिद्र पण ठेवते. त्या आळईला बाहेर येणार नाही असं छिद्र, बाहेर येता येणार नाही असं छिद्र असतं. मग तिकडून तिकडून फेरफटका मारून येते आणि आली की तिला चावते. कोणाला? आळईला. अशी चावत राहते, सारखी चावत राहते, सारखी चावत राहते. आली का चावते, आली की चावते. ती आळई चिंतन करते, आता येईल मला चावेल, आता येईल मला चावेल. त्या भिंगुर्डीचं चिंतन करता करता ती आळईच एक दिवशी भिंगुर्डी होते. तिला पंख फुटतात महाराज आणि हळूच त्या घरट्यातून बाहेर येते आणि उडायला सुरुवात करते. छोट्या छोट्या गांधणी तयार होतात की नाही महाराज. ते पोळ गांधणीचं त्यांनी असतंय. कशाने घडलं? त्या छोट्याशा आळईनं त्यांनी गांधणीचं चिंतन केलं. त्याचा परिणाम ती स्वतःच गांधीन झाली.
तुका म्हणे आळी जीवेंदुरेची वेगळी, तसं भगवंताचं चिंतन करता करता मग गोविंद ते काया वेदना हे देवातया. म्हणजे देव आणि चिंतन करणारा भक्त एक राहिले का दोन? एक झाले. जिथं दोन गोष्टी एकत्र येतात त्याला काय म्हणतात? काला म्हणतात. परत सांगू, जिथं दोन गोष्टी एकत्र येतात त्याला काय म्हणतात? काला म्हणतात. म्हणून त्यांनी म्हणा जीव आणि परमात्मा. जीवानं परमात्म्याचं चिंतन असं केलं जसं त्या आळईनं भेंगुर्डीचं चिंतन केलं. ती भेंगुर्डी त्यांनी आळई चिंतन करता करता जशी भेंगुर्डी झाली तसं त्यांनी म्हणा जीव चिंतन करता करता देव झाला. दोघांचं एकीकरण झालं. याचं नाव आहे काला. चिंतन काल्याचंच आहे ना. असाच काला झाला पाहिजे. यदयालीतला काला आणि त्याचा फार थाटा असतो महाराज. लोक दमही खात नाही. चांगलं चिंतन रंगात आलं की मध्येच आणायचं ते गाडगं. कशा करता? अरे आधीच बांधून ठेवायचं की ते मध्येच. म्हणजे भजने विक्षेपतेची पै मरण असं त्यांनी मरण आल्यासारखं होतं. पण ध्यानात ठेवा, गावगावचे लोक आहेत. आपल्या गावात काल्याचे कीर्तन असलं की आधीच बांधून ठेवायचं, नाही तर ऐन टायमाला आणायचं. ते मध्येच त्यांनी आणून, नाही तर भजन सुरू झाल्यावर तरी बांधायचं. म्हणून त्यालाच काला म्हणतात. तेवढ्या पुरताच काला नाही महाराज. त्याच्यापेक्षा वेगळा काला हरिनामाचा खिचडी काला, आणि त्याच्यापेक्षा वेगळा काला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला. म्हणून त्यांनी म्हणत भगवंताचं चिंतन करता करता जीव ज्ञान स्वरूप होतो. आणि त्या ज्ञानानं भगवान स्वतः सांगतो, हे तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम दधामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. म्हणजे काय? तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. जे प्रेमानं सतत माझं भजन करतात, मी काय करतो? दधामि बुद्धियोगम तम. त्याला बुद्धियोग म्हणजे ज्ञान प्राप्त करून देतो. मग त्या ज्ञानानं तो माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होतो. म्हणून चिंता करू नका. स्वतंत्र ज्ञान मिळवण्याकरिता, स्वतंत्र मोक्ष मिळवण्याकरिता, स्वतंत्र मुक्त होण्याकरिता, स्वतंत्रताने मनात उद्धरून जाण्याकरिता अट्टहास करू नका. अट्टहास जर करायचा असेल तर भगवंताचं चिंतन कायमस्वरूपी होईल याच्याकरिता करा. जर सतत कायम भगवंताचं चिंतन तुम्ही करत असाल तर तुम्हाला ज्ञान, तुम्हाला मोक्ष, तुमचा उद्धार या सगळ्या गोष्टीची जबाबदारी तुमच्यावर राहणार नाही, ती भगवंतावर राहील. पण तुकोबरांनी देवाकडे मागणं मागितलं, महाराज चिंतनाची जोडी हा चिलाव घडो घडी तुम्ही बैसोनी अंतरे मज जागवा निर्धारे. वा, छोटे महाराज तयार. काय पुढं? जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. पुढं काय? असू द्या आता, तेवढंच असेल कदाचित. आपण त्यांचं तेवढं तरी पाठ आहे महाराज, आहे की नाही? हा महत्वाचा विचार आहे. असू द्या. चिंतनाची जोडी हा चिलाभ घडोघडी, हाच लाभ आहे. घडोघडी चिंतन त्यांनी घडावं. म्हणून त्यांनी जेथे जेथे जाय मन आड घाली सुदर्शन. हे भगवंता, मला फक्त तुझं चिंतन घडू दे, बाकीचं सगळं तू बघ काय करायचं ते. मी फक्त चिंतन करीत राहणार. भीष्माचार्यांनी शपथ घेतली, प्रतिज्ञाच केली, म्हणजे उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन. उद्या सूर्यास्तापर्यंत 5 पांडव मारून टाकेल. मग पांडवांच्या काही कानावर गेली नाही का बातमी? गेली ना महाराज पांडवांच्या कानावर बातमी. मग पांडव जेवढे खावले झोपले, लागले गोरायला लगेच तापडतो. कानाच्या कीर्तनात सुद्धा सकाळी असते की नाही, लोक खाऊन पिऊन आले की जर जड गेले की लगेच झोपतात. खाल्ल्यावर झोपले ते लगेच तापडतो. पांडव जेवले झोपले, झोप लागली. देवाला मात्र झोप येणार. गेला महाराज आता. गेल्यानंतर त्यांनी अर्जुना उठणार मला झोप दे देवा, फार दमलाय आता. उत्तर काय झालं देवा, काय 3-3 वेळा उठ म्हणतोस? तुला माहितीये का भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, करू दे देवा. त्या भीष्माचार्याला सवयच आहे प्रतिज्ञा करायची. आता अरे पण काय प्रतिज्ञा केली ते तरी ऐकले. पण काय प्रतिज्ञा केली? अरे तू मला मारण्याची प्रतिज्ञा केली 5 पांडवांना. असं म्हणल्यानंतर जरा सुधरून जागा झाला आणि देवाकडे पाहायला लागला. आणि देवाकडे पाहिल्यानंतर मग डोळे चोळत म्हणला, असं का? आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा केली का? म्हणे हो. मग ते जर आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा करतात मग तू काय करू नाहीस? फार वजन आहे या शब्दात महाराज, फार वजन आहे. ते जर आम्हाला मारण्याची प्रतिज्ञा करतात मग तू काय करू? याला अनन्यता म्हणतात. अन्यस्य आश्रय त्याग हा अनन्य. अनन्य म्हणजे काय? इतरांचा सगळ्यांचा आश्रय टाकून एकाच्याच आश्रयाला जाणे हे अनन्यता आहे. भगवंता मी तुला शरण आलेलो आहे ना, मला काय करा? उद्या जर ते मला मारणार असतील, तुझ्या मनात असलं तर मरू. तुला जर तारायचं असलं तर तार, नाही तर मारायचं तर मार. मला मुक्त करायचं असेल तर मुक्त कर, मला उद्धरून न्यायचं असेल तर उद्धरून न्याय, मला मोक्षाला न्यायचं असेल तर मोक्षाला न्याय, मला वैकुंठात न्यायचं असेल तर वैकुंठात न्याय. माझ्यावर जबाबदारी नाही, तुझ्यावर जबाबदारी आहे. माझं सगळं जीवन मी तुझ्या हातात देऊन टाकलेलं आहे. तुला जिथं त्यांनी मारत न्यायचं असेल ने, याला अनन्यता म्हणतात. आणि अशी अनन्यता जीवनामध्ये आपण भगवंताच्या ठिकाणी धारण केली तर परमात्मा आपली जबाबदारी घेतो आणि मोक्षार्थ ज्ञान प्राप्त करून देतो. आणि त्या ज्ञानाने जीव हा ब्रह्मरूप होतो.
म्हणजे त्याचा जीवपणा संपून जातो आणि जीव हा ब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप होऊन जातो. म्हणजेच त्याने मला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानानं मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येतं. याचंच नाव आहे काला. हा होतो काला महाराज. पण असा काला त्याने प्राप्त होतो. कशाने झाला? कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, सगळीकडे परमात्मा दिसू लागला. मग परमात्माच परमात्मा, आत पाहिलं तरी परमात्मा, बाहेर पाहिलं तरी परमात्मा, मग परमात्म्याशी एकरूपता झाली म्हणजे काला झाला. म्हणून त्याने म्हणत अशा पद्धतीचा काला प्राप्त झाला. अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका. मग हा काला प्राप्त झाला आणि जीवन जर शिल्लक राहिलं मग काय करायचं? ते काय आपल्या पुरतच मर्यादित ठेवायचं का नाही? एकमेकाला दिलं पाहिजे महाराज. काला वाटू एकमेकाला काला दिला पाहिजे. हा काला वाटण्याची गोष्ट आहे महाराज. पण कोणाला द्यायचा हा महत्वाचा विचार. द्यायचा एकमेकाला देऊ इथपर्यंत ठीक आहे, पण कोणाला देणार असं जर म्हणलात तर महाराज म्हणतात वैष्णव. आणि नुसतं वैष्णव म्हणून थांबले नाही. हा निका शब्द जोडणं अपरिहार्य वाटलं त्यांना. महत्वाचा विचार आहे महाराज. नाही वैष्णव तर कोणी होऊ शकतो. मी आता पांढरे कपडे घातले, कपड्याला गंध लावला, शेंडी बिंडी वाढवली, झालं वैष्णव. रंगरंगोटी केल्यावर वैष्णवाला काय लागतं महाराज? पण ते गुरुजींचे शब्द तुम्ही काय माहित नाही की नाही? किंवा चट्ट्या पट्ट्याचा वाघ, सगळ्या अंगाला गंध, इकडे इकडे सगळी, फक्त टेरेल लावायचं नाही, सगळ्या अंगाला गंध लावायचं. मग नुसतं गंध लावल्याने माणूस वैष्णव होईल का? बाहेरून त्यांनी महाराज गंध लावला त्यानं पुढे वैष्णवता होत असते का? हा महत्वाचा विचार आहे. म्हणून वैष्णव तिथं शब्द वापरला नाही का? वैष्णव शब्दाचा अर्थ सांगतो. वैष्णव म्हणजे काय हो? वैष्णव म्हणजे अवघी देवावरी माया, वैष्णव तो जया. किती स्पष्ट उच्चार आहे. वैष्णव तो वैष्णव कोण? जया अवघी देवावरी माया, ज्याची सगळी माया म्हणजे प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव असं म्हणायचं. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव असं म्हणायचं. असं म्हणलं की मग कीर्तनकार बोलायला लागला की मग आपलं पण तपासून पाहत जायचं आपण कोण आहोत. आपण पण स्वतःला वैष्णवच म्हणतो ना. मग मनाला प्रश्न विचारायचा, आपलं सगळ्याचे सगळं प्रेम देवावर आहे का? कंबर बांधल्यावर मी हो म्हणेन तुमच्या समोर. पण नुसतं हो म्हणण्यात काय तात्पर्य महाराज? किती हो म्हणला काही म्हणला तरी प्रॅक्टिकलात असलं पाहिजे ना. सगळं प्रेम देवावर. माझं थोडं प्रेम बायकोवर आहे, माझं थोडं प्रेम पोरांवर आहे, माझं थोडं प्रेम भाऊबंधांवर आहे, माझं थोडं प्रेम घरावर आहे, माझं थोडं प्रेम प्रॉपर्टीवर आहे, थोडं त्यांनी बँक बॅलन्सवर आहे, सगळ्या दुनियावर थोडं थोडं प्रेम आहे. आणि देवावर पण आहे, म्हणजे यांच्यावर पण आहे देवावर पण आहे. याला निक म्हणायचं का? वैष्णव नाही कमी आहे ना. कपाळाला गंध आहे, टाळ कुटायचा धंदा चालूच आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी जिथली तिथं आहेत. एवढ्यानंच वैष्णव मी होईल का? नाही होणार. मग सगळं प्रेम ज्या दिवशी देवावर, देवा वाचून त्यांनी मला कोणीच महत्वाचं वाटणार नाही, देवातून कोणीच मोठं वाचणार नाही. अशी अवस्था ज्या दिवशी चित्ताची होईल ना त्या दिवशी मी ओरिजिनल वैष्णव आहे. पण असे देवाच्या ठिकाणी अनन्य झालेले आणि जे निके वैष्णव आहेत की नाही त्या वैष्णवांना काला देऊ. हा जो काला आहे की नाही, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त झालं, भगवंताशी एकरूपता झाली, भगवंताशी समरसता प्राप्त झाली आणि काय झालं? काला झाला. काला म्हणजे अभिन्न रूपता प्राप्त होणे, जे कधी वेगळंच करता येत नाही अशी अवस्था प्राप्त होणं, त्यालाच काला म्हणायचं. दह्याचा आणि लाहीचा का तो काला करतात? खरं तर मुरमुऱ्याचा काला नसतो. काय शब्द आहे? लाही कशाची होते? ज्वारीची होते. म्हणून लाही महत्वाची आहे, ते मुरमुरे महत्वाचे नाहीत. आपण मुरमुरे घालतो त्याच्यात, खरं तर ती ज्वारीचीच लाही असली पाहिजे. खरंच महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतो. फुटो पाहे हृदय असा शब्द ऐकला की नाही? लाही काय होते? फुटते ना महाराज, आहे की नाही? फुटते. तसं हृदय माझं त्यांनी भगवंता तुझ्याकरिता फुटतंय अशी अवस्था असणारी लाही ती लाही आहे. आणि दही दोन्ही परिवर्तित आहेत महाराज. ज्वारीची त्यांनी लाही होते आणि त्यांनी म्हणत दुधाचं दही होतं.
परिवर्तित आहे की नाही? तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा, जो सर्वव्यापक असणारा परमात्मा, सर्वाधिष्ठान असणारा परमात्मा, अनादि अनंत असणारा परमात्मा, तो जरा जन्मरहित असणारा परमात्मा, तो दिव्य निर्गुण निराकार असणारा परमात्मा, सर्वव्यापक असणारा परमात्मा, असा असणारा तो परमात्मा तो त्या भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता सगुण साकार झाला, म्हणजे दुधाचं दही झालं. आणि जीवदानी महाराज अनादिकालापासून या कष्टात आहे, फार दुःखात आहे, फार त्रासात आहे, फार वेदना सहन करतोय, संसार चक्रात अडकलेला आहे, भव नदीत गटांगळ्या खातोय, भव समुद्रामध्ये त्यांनी महाराज बुडालेला आहे. आणि असा असणारा हा जीव, या जीवानं त्यांनी महाराज बोध प्राप्त करून घेतला. भगवंताचं चिंतन करता करता त्यांनी मीच ब्रह्मरूप आहे अशी अवस्था त्याला प्राप्त झाली, म्हणजे जीवपणा त्यांनी संपला, त्या ज्वारी त्यांनी फुटली आणि त्याची लाही झाली महाराज. म्हणून त्यांनी बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण लाही, जन्म मरण रहित अवस्था त्यांनी होणं म्हणजे लाही होणं, हा महत्वाचा विचार आहे. आणि मग ती लाही हातात घेतली आणि दही घेतलं आणि दोन्ही एकत्र केले. एकत्र केल्यानंतर काय केलं तुम्ही प्रक्रिया, म्हणजे ती लाही परत वेगळी करता येईल आणि दही वेगळं करता येईल. खरं सांगा, काही केलं वेगळं करता येणार नाही. म्हणून त्यांनी काही प्रयत्न केला तरी पण एकदा एकरूपता झाली की वेगळं करता येत नाही, अशी अवस्था झाली की त्याला काला असं म्हणतात. पण असा असणारा काला प्राप्त झाला, तो कोणाला द्यायचा आहे? निक्या वैष्णवाला द्यायचा आहे. अजून सरळ अर्थच चालू आहे बरं महाराज. असं द्या, वैष्णव निका संभ्रम एवढंच सांगणार आहे मी आता, आणि थोडस चरित्र सांगून त्यांनी थांबणार. लक्षपूर्वक ऐका. वैष्णव निका संभ्रम, संभ्रम हा शब्द ऐकणे लोक वेगळ्या पद्धतीने वापरतात. संभ्रम हा शब्द निश्चयाकरता वापरला जातो. कशाकरिता? निश्चयाकरिता. भ्रम आणि संभ्रम फरक आहे की नाही महाराज? भ्रम शब्द वापरतात ना, अहो जरा त्यांना भ्रमच आहे. तो भ्रम म्हणणं म्हणजे संभ्रमालाच लोक भ्रम म्हणतात. महत्वाचा विचार, म्हणजे जिथं भ्रम त्यांना सांगायचा असतो तिथं संभ्रम शब्द वापरतात. अहो ते आमच्या अपरोक्ष झालं सगळं. म्हणजे काय? अपरोक्ष आणि परोक्ष मधला फरकच कळत नाही. परोक्ष म्हणजे दूरचं आणि अपरोक्ष म्हणजे जवळचं, असा अर्थ आहे की नाही? परोक्ष म्हणजे दूरचं आणि अपरोक्ष म्हणजे जवळचं. ते म्हणतात आमच्या अपरोक्ष सगळं झालं, म्हणजे आमचं परस्पर झालं म्हणण्याचं तात्पर्य असतं. उलटा वापरलं की नाही शब्द, लोक व्यवहारात असं बोललं जातं. हा मग खरंच म्हणतात लोक, आम्हाला काहीच माहित नाही, त्यांनी आमच्या अपरोक्ष सगळं केलं, असं सरळ म्हणतात लोक धडधडीत. अपरोक्ष शब्द त्यांनी मला दूरचं सांगण्याकरिता नसून, लांबचं सांगण्याकरिता नसून, जवळचं सांगण्याकरिता आहे. आणि परोक्ष हा शब्द, तुम्ही स्वर्ग पाहिला का? पाहिलं का नाही पाहिला? घाबरू नका, मी काय करतो तुम्हाला, मी एवढा बघा, म्हणजे मी तुमचे चेहरे पाहून एवढा थकलो तरी पण टवटवीत झालो सांगाय करता. तुम्ही कशाला शिकायचं? फ्रेश राहा, मस्त महत्वाचं. तुम्ही स्वर्ग पाहिला तर मला सांगा. नाही पाहिला. स्वर्ग मेल्याशिवाय दिसत नाही, असं म्हण आहे की नाही? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, म्हणजे स्वर्ग पाहण्याकरिता मरावं. पण स्वर्ग खरा का खोटा? स्वर्ग खरा आहे का खोटा? कशावरून? घाबरू नका, मी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात मला. ज्ञानोबराय, मला ज्ञानोबराय मान्य आहेत ना, हे की नाही? ज्ञानोबरायने सांगितलं स्वर्ग आहे, ज्ञानोबरायने सांगितलं नरक आहे, ज्ञानोबरायने सांगितलं. तुकोबराय म्हणतात हे असं आहे. तुकोबराय म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. छातीला हात घाबरायचं नाही, छातीला हात लावण्याचं. कशावर स्वर्ग खरं आहे? मी तुकाराम महाराजांचा भक्त आहे आणि त्यांनी सांगितलं, माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे, जा पुढे काय करायची केस कर. घाबरायचंच नाही. महत्वाचा मुद्दा आहे. स्वर्ग आहे की नाही? आहे. का बरं आहे? संतांनी सांगितलंय म्हणून आहे. पण तुम्ही पाहिलंय का? नाही पाहिलं. इथून लांब आहे की नाही? किती किलोमीटर असेल माहित नाही, पण आहे की नाही? इंद्र आहे की नाही? आहे. म्हणजे सगळे त्यांनी मला देवदेवत आहेत. आपण पाहिले नाही, आपल्यापासून दूर आहेत, पण त्या दूरच्या पदार्थाचं आपल्याला काय आहे? ज्ञान आहे. हे दूरच्या पदार्थाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान. आणि अतिशय जवळचा जो घटक आहे, तुम्ही तुमचा डोळा पाहिला की नाही? पाहिला की नाही पाहिला? पाहिला. आरशात पाहिला. प्रत्यक्ष डोळ्याने डोळा पाहिला का तुमचा? नाही पाहिला. का बरं नाही पाहिला? तुमचा डोळा जर सगळं जग पाहू शकतो, मग डोळाच पाहायला काय त्रास आहे? येतो पाहता, त्याला नाही पाहता येत. का नाही पाहतात? अत्यंत समीप आहे ना. तो जवळ आहे ना, तो त्याला जवळच आहे, त्याला कसं तुम्ही पाहता? तसं त्याने आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि तो आत्माच ब्रह्मरूप आहे. हे काय ज्ञान आहे? अपरोक्ष ज्ञान आहे. याला जवळचं ज्ञान त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात आणि लांबचं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. लोक उरफाट करून टाकतात, ते म्हणतात आमच्या अपरोक्ष झालं ते सगळं. तसं नाही. तसं संभ्रम, संभ्रम हा जो शब्द आहे हा निश्चय सांगण्याकरिता आहे, निश्चयात्मक असणारं ज्ञान. म्हणून वैष्णव असला पाहिजे,
नुसता वैष्णव नाही, बाह्यांगानं तो त्याने ऊपर से तो खूप बनीन अंदर की राम जने, असं ना मला पान पान फुलवा ओके बाबा म्हणायचे. म्हणजे मी आलो अवतार घेऊन, त्यांनी मस्त मेकअप केला तुमच्या समोरून, मी झालो वैष्णव. असं बाहेरून वैष्णव कसं होत आहे महाराज? मग नुसतं वैष्णव नाही, निका वैष्णव, आतून असणारा वैष्णव. आणि पुन्हा संभ्रम, निश्चयात्मक वैष्णव निका संभ्रम. काला कोणाला द्यायचा आहे? निका वैष्णवाला द्यायचा. निश्चयात्मक हा वैष्णव आहे आणि निका वैष्णव आहे अशी तुम्हाला जेव्हा जाणीव होईल तेव्हा तुम्ही त्याला काय द्यायचंय? काला द्यायचंय. हा महत्वाचा विचार आहे. मग निश्चयात्मक वैष्णव त्यांनी मनात पाहायला जर गेले तर मोठे मोठे नापास होतील. हो द्या ना म्हणे, मग नापास झाले काय? तुम्हाला द्यायचंय कोणाला? निका वैष्णवाला द्यायचंय. मोठ्या मोठ्या लोकांमध्ये ज्यांच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी अनन्यता निर्माण झाली नाही आणि अशा लोकांना तुम्ही वैष्णव म्हणून जर काला दिला तर तुम्ही चूक कराल. मग कोण आहेत असे? बरेच आहेत. बारीक बारीक लोकांची कशाला यादी सांगायची? फार मोठे मोठे सांगतो. जे त्यांनी महाराज सगळ्या जगाचे बाप आहेत महाराज. जे जगाला जन्म विश्वबीजाचा साठोबा कोण आहे? ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाला देव कळाला का? ब्रह्मदेव देवाच्या ठिकाणी अनन्य राहिला का? आपला सगळ्यांचा बाप नाही का? आहे ना. मग बाप पण चुकला, मग चुकला म्हणायचं नाही का? हा महत्वाचा विचार आहे. त्याला भगवंताच्या ठिकाणी अनन्यता निर्माण झाली नाही. काय केलं त्यानं देवाचीच परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. आला काला खायला, आणि काला खायला आल्यानंतर बरं रूप बदलून आलं. त्याला वाटलं याला काही कळायचंच नाही, येडाच आहे हा. खाली मुंडकं घातलं, वर हात केला, द्या म्हणला काला. तो काय सामान्य आहे का? तो म्हणलं तू जरी आला असला तरी, तू जरी जगाचा बाप असला तर मी तुझा बाप आहे. सरळ सरळ तू जरी जगाला जन्म देणार आहे, मी तुला जन्म देणार आहे. मला फसवण्याचा प्रयत्न करतो काय? खाली मुंडकं घातलं, वर हात केला महाराज. ज्ञानोबराज सांगतात नाना अवतारी अवतरला देव, परी अवतारीचा नवलाव. म्हणून त्यांनी ह्या अवताराचं नवल आहे. काय नवल आहे? म्हणून त्यांनी भगवंतानं काला वाटिता विधाता ठकविला. विधाता म्हणजे ब्रह्मदेवच फसवला, त्याला काला दिलाच नाही महाराज. अनेक एकेने नवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला. यानं नवल केलं. ज्ञानोबर आहे म्हणतात काय नवल केलं? ब्रह्मदेवच फसवला, ब्रह्मदेवाला काला दिलाच नाही महाराज. ब्रह्मदेव रागावला, चोऱ्या केल्या महाराज. ब्रह्मदेवाने चोरी करावं का? खरं सांगा तुम्हाला. आपल्यासारख्याने जिले तर आपण गोठमेट आहोत. देव लोक कुठे चोऱ्या करतात का? त्यानं चोरी केली. ब्रह्मदेव काय चोरलं? वासुर चोरले, गोपाळाई चोरले, चोरून घेऊन गेलं. का? त्याला देव कळाला नाही म्हणून. ज्याला देव कळाला नाही त्याला वैष्णव म्हणायचं का? नाही म्हणायचं. म्हणून तो निका वैष्णव नाही, त्याला काला द्यायचं नाही. इंद्राला जर देव कळाला असता, महत्वाचा विचार सांगतो, इंद्राला जर देव कळाला असता तर 7 दिवस पाऊस पडला असता का? भयंकर पाऊस पडला. काय समजतो कृष्ण स्वतःला? या सर पुढे या. काय समजतो कृष्ण स्वतःला? असा त्यांनी महाराज गोकुळात जन्माला आला, माझा यज्ञ त्यांनी रद्द करून टाकला. यज्ञ रद्द केलं आणि अमुक केलं. त्यांनी म्हणायला लागला गणस समर्थकन नाम मेघानाम चांतकारिणम इंद्र प्रचोदयात क्रुद्धो. असं त्यांनी महाराज इंद्रानं रागावून सगळ्या त्या गणांना बोलावलं, वायुदेवाला बोलावलं, प्रलयंकर असणाऱ्या मेघांना बोलावलं. त्या सगळ्यांनी त्यांनी असा पाऊस पाडायला सुरुवात केली. भगवंतानं गोवर्धन धारण केलं महाराज. गोवर्धनच उचलला. तो गोवर्धन उचलल्यानंतर 7 दिवसापर्यंत पाऊस पडत होता. मुसळधार, हत्तीच्या सोंड्यासारखी एक एक धार होती महाराज. याला सांभाळायचं म्हणल्यावर सांभाळतोच. हा महत्वाचा विचार. आपण उपक्रम करतानाच उपक्रम केला. अनन्य होती की नाही सगळे गोपाळ गोपिका? अनन्यता त्यांनी दाखवली. तेव्हा तुला शरण आलाय, तुला काय करायचं असेल ते कर. हे गिरिराज धरण आया शरण, 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 गिरिराज धरण आया शरण. चांगली चाल आहे. कधी कधी घाई हरिपाठ घ्यायचं असलं तर ज्ञानदेवाप्रमाणे लागत जा. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिमुखे म्हणा हरिमुखे. चाल सांगितलं फक्त मी तुम्हाला, मी काही चालायचं नाही. इंद्राला भगवान कळाला नाही महाराज. इंद्रानं त्यांनी महाराज भगवंताची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. तो वैष्णव ठरेल का? नाही ठरला. वरुणानं नंदबाबांना त्यांनी वरून लोकांमध्ये नेलं. भगवान सोडवण्याकरिता गेला. मग मात्र पाया पडायला लागला. मग मात्र मी चुकलो म्हणला. अजानता मामेकम मुढेन कार्य वेदिता. देव मला क्षमा करा. वरुणाला देव कळाला नाही. या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना जर देव कळाला नाही तर सामान्य लोकांना कसा कळेल महाराज? तो कळेल कोणाला? एखादाच भोळा सापडेल महाराज.
तो ओरिजिनल भोळा असला पाहिजे. माझ्यासारखे पावला भोळे आहेत. मी फार भोळा दिसतो तुम्हाला माहित नाही आतमध्ये काय बसलेलं आहे ते. तुम्हाला आतलं काय माहिती कसं आहे ते. वरतून भोळेपणा फार चांगला दिसतो, लोकांना वाटतं फार सात्विक भाव आहे, फार भोळा आहे. तसं नाही. हा महत्वाचा विचार. ओरिजिनल भोळा असला पाहिजे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, तो त्यांनी भोळाच कळी काळाला जिंकू शकतो. तो भगवंताच्या परीक्षेत पास होतो, महाराज उत्तीर्ण होतो. मग त्यांनी म्हणत तो खरा वैष्णव ठरतो म्हणून वैष्णव निकास संभ्रम निक्या वैष्णवाला द्यायचं. मग बाकीचे जर आले ना तर त्यांना काय द्यायचं, मग काला नाही द्यायचा. मग काय द्यायचं, त्यांना फक्त वाकुल्या द्यायचा. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवायच्या. ब्रह्मदेव जर काला घ्यायला आला की त्याला असं असं करायचं. नाही तर आमचे ते बाबा होते ज्यांच्या पद्धतीने आम्ही कीर्तन करतो. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरण छगन महाराज बाळनाथगडावरचे बाबा, त्यांची गुरुजी होती श्री संत रघुनाथ महाराज उमरेकर. ते काल्याचं कीर्तन त्याने झालं की ज्ञानोबरायांचं त्यांनी भजन घेतलं की मग ते देवाला हाकलून लावायचे, मग दहीहंडी फोडायची. मग देवाला हाकलून लावायचं. मग काय करायचं, उपरणं खांद्यावर, ज्ञानेश्वर माऊली झालं उपरण सोडतात की नाही, ते उपरणं खांद्यावर घ्यायचं, उपरणं असं असं फिरवायचं. मग खाली बसलेल्या लोकांनी पण फक्त पुरुषांना करायला लावायचे ते. मग त्यांनी देव ते स्वर्गातले देव हाकलून लावायचे. आजीव सामरावती पाहावा येते देव विसरते दे भावा पुला. पण त्यांनी काल्याचे मिसे देवजळी झाले मासे असे सगळे त्यांनी येतात ना काला पाहण्याकरिता, सगळे हाकलून लावायचे. मग असं असं करायचं, असं करायचं, वाकुल्या दाखवायचं. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोक असं टुकटुक करायचं. भागवत कथा चालू असताना जे समोर नाचतात की नाही, भजन सुरू झाल्यावर तास दीड तास झालं की एखादं भजन होतं आणि मला उठता येत नाही. काय आरती झाल्याशिवाय उतरायचं नसते महाराज खाली. ते माझ्या समोर नाचतात आणि वरतून काही काही मला असं असं करतात. खरंच करतात. जास्त कसं त्यांच्या आलेले की आपल्या मला लांबूनच वाकुल्या दाखवतात. बरोबर तू तिथंच बस, आम्ही वाकुल्या अशा वाकुल्या हा महत्वाचा विचार आहे. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. उत्तम लोक जरी असले म्हणजे उत्तम लोक म्हणजे सत्य लोक उत्तम लोक आहे, स्वर्ग लोक उत्तम लोक आहे, असे त्यांनी उत्तम लोक त्या लोकातून जरी आलेले ते असले तरी सुद्धा त्यांना काला द्यायचा नाही. का बरं, ते काल्याचे अधिकारी नाहीत. का अधिकारी नाहीत, ते वैष्णव नाहीत. गंध लावित नाहीत का, लावतात, पण ते वैष्णव जरी दिसत असले तरी निके वैष्णव नाही. निश्चयात्मक संभ्रम असं त्यांनी म्हणत त्यांना वैष्णव म्हणता येत नाही. पण त्यांना काला त्यांनी अशा पद्धतीने द्यायचा नाही. मग काला कोणी खायचा, कोणी निक्या वैष्णवानी खायचा. कुठे त्यांनी सापडतील, आपल्याजवळच असतात पण दिसत नाही. आपल्याजवळ असतात पण कळत नाही. ते कोणाला कळतील, जे त्या स्थितीत गेले त्यांनाच कळतील. प्रमाण देतो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा नाही येईल कळू. ते आपण स्वतः झालं की मग ते आपल्याला तशा पद्धतीने दिसतील, मग ते ओळखू येतील. म्हणून बहुत धड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय काम धेनू. एखादी गाय फार दूध द्यायला लागली, 50 लिटर दूध दिलं तिने दिवसातून, म्हणजे काही काम धेनू होईल का, नाही होणार. जास्त दूध देते म्हणजे कामधेनू म्हणजे काम शब्दाचा अर्थ होतो इच्छा आणि प्राप्त करून देणारी गाय, तिला कामधेनू असं म्हणतात. गाय वेगळी धेनू पण वेगळी. धेनू शब्दाचा अर्थ वेगळाच होतो. धेनू म्हणजे काय, सवत्स असणारी जी गोमाता आहे की नाही तिला धेनू असं म्हणतात. आणि निवळ त्यांनी महाराज जी गोमाता आहे ना तिला गोमाता असं म्हणतात. सवत्स असणारी जी गाय तिला धेनू असं म्हणतात. कामधेनू जी त्यांनी इच्छा पूर्ण करणारी गाय आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ते सर्व ठिकाणी असतात. जशी जास्त दूध द्यायला लागली गाय म्हणजे ती कामधेनू होत नाही. तसं एखादा जास्त कीर्तन करायला लागला आणि फार लोकांना रंगवायला लागला, 2 तास नाही 10 तास लोकांच्या समोर त्यांनी सलग बोलू लागला, म्हणजे काय तो त्यांनी वैष्णव होईल का. म्हणतो त्यांनी मला कीर्तन करायला लागलं कीर्तनकार होईल. कथा पुराण सांगायला लागलं, पुराणिकाची वशी वैष्णव वशी हरी जना असे प्रमाण आहेत की नाही. पण तू त्यांनी महाराज तीर्थयात्रा जर करायला लागलं तर कापडी होईल, वैष्णव वशी हरे जना. म्हणून त्यांनी म्हणत असा वैष्णव व्हायचा नाही. वैष्णव तरी अंतरंग असणारी अवस्था आहे. त्या अवस्थेत त्यांनी म्हणत गेलं की मग मात्र त्यांनी त्या स्थितीत जाऊन कालाचा उपभोग घेता येतो. पण तो काला जर कोणाला प्राप्त होणार असेल तर त्यांनी त्या बलवान असणाऱ्या वैष्णवांना प्राप्त होऊ शकतो. म्हणून या भूमंडलावरती तुका म्हणे मंडळी आम्ही बळेवीर गाढे, आम्ही बलवान आहोत, आम्ही वीर आहोत. गाढे ही बली आणि गाढे दोन्ही शब्द एक अर्थवाचक आहे. आम्ही बलवान आहोत आणि गाढे बलवान आहोत. म्हणजे त्यांनी महाराज एकदम श्रेष्ठ हा सांगण्याचा तात्पर्य. आम्ही बळी वीर गाढे. आता वीर शब्द कशाकरिता वापरला तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. ते वैष्णवच खरे वीर आहेत. वैष्णव वीर शब्द त्यांनी वापरला आहे. बंडाता त्यांना वैष्णव वीर म्हणतात की नाही, असे त्यांनी नाव उपाध्या त्यांनी दिल्या जातात. वैष्णव आणि वीर असणारे वैष्णव. का बरं वीर म्हणतात, भेटच नाही कोणाच्या बापाला. वीर विठ्ठलाचे गाढे
गाढे कळीकाळ पाया पडे. विठ्ठलाचे जे भक्त आहे की नाही ते वीर आहेत महाराज. कोणची पताका झळकती आहे की नाही. काळाला सुद्धा भीती दाखवतात लागून त्यांच्या त्या पताकांनी त्या झळकायला लागल्या ना की काळ सुद्धा त्यांनी थरथर थरथर कापायला लागतो. एवढं सामर्थ्य त्या वैष्णवांमध्ये आहे. वैष्णव त्यांनी वीर आहेत हे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे ते त्यांनी युद्ध करणारे आहेत. कोणावर युद्ध करतात. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन आतमध्ये मनाबरोबर युद्ध करतात. मनावर विजय प्राप्त करून घेतात. बाहेर जगाबरोबर युद्ध करतात. जगावर विजय प्राप्त करून घेतात. नाहीतर केवढा मोठा वीर असू द्या फार मोठा हिंद केसरी. मला त्यांनी सामान्य केसरी नाही महाराष्ट्र केसरी नाही हिंद केसरी. हिंद पैलवान हिंद केसरी असतात की नाही. किती मोठा हिंद केसरीत एक हिंद केसरी होता आणि तो त्यांनी घरातून बाहेर जाण्याकरिता निघाला. असा धोतर नेसत होता. त्याचं छोटस बाळ त्यांनी घरात होतं. रांगत रांगत तो बाहेर जाताना त्याच्याजवळ आल्यानंतर त्या हिंद केसरीचं त्यानं धोतर धरलं आणि धोतर धरल्यानंतर म्हणला बाबा खाली बसा खाली बसा. केवढा मोठा हिंद केसरी. केवढाही पैलवानाला तरी त्यानं उलथून टाकायचा लगेच चित. एवढं त्याच्या सामर्थ्य. ते लेकरानं धोतर धरलं की खाली बसतंय लगेच. काय तुम्ही पैलवानकी करत होती की नाही. तुमचं नाही सांगायचं मला काही. ते आले माझ्या आवाक्यात सापडले असं म्हणून अशा पद्धतीने बसलाच खाली. खाली बसून त्यांनी काय करायचं महाराज बाबा मला घोडा करा ना. अहो ते घोडा सुद्धा होते. खाली वाकलं की लगेच पाठीवर घ्यायचं. टुकडूक 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 टुकडूक. कोण हिंद केसरी. खरं सांगा बरं तो वीर आहे का. त्यानं किती देशातले पैलवान पालथे उलथे केले आणि घरात त्यांनी महाराज स्वतःच्या लेकरासमोर लगेच ताबडतोब घोडा होतो. हा वीर आहे का. वीर नाही तो वीर नाही. तो कुठेतरी गुंतलेला आहे. त्याच्यात कमीपणा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज निर्बलता आहे. कुठं माझ्याकडे प्रमाण आहे. पदरी गाली पिळा बाप निर्बळ त्या बाळा आहे की नाही प्रमाण. बाप त्यांनी महाराज किती मोठा दष्टपुष्ट शूरवीर जरी असला तरी बाळानं जर पदराला पिळा घातला धोत्राला जर पिळा घातला तर निर्बळ होऊन जातो. बाप निर्बळ त्या बाळा त्याच्या समोर निर्बळ होऊन जातो. तसं प्रत्येक मनुष्य त्यांनी महाराज संसाराच्या समोर निर्बळ होतो. चला ना वारीला. एका माणसानं दुसऱ्या माणसाला तयार केलं म्हणून वारीला गेलं पाहिजे. चला आता वारीला जाण्याकरिता निघाला. पण नाहीच म्हणत होता आधी. घरचे ऐकायचे नाही. आमकं नाही काम फार पडलंय फलानं होतंय माझ्या वाचून जमत नाही. मी जर नसलो तर सगळं तसंच राहतं. तू मेल्यावर काय तसंच राहील का. मरून बघायचं. जर असंच वाटत असं ना आपल्या वाचून राहील मरूनच बघायचं डायरेक्ट महाराज. ते राहणारच नाही. सगळ्या गोष्टी होतात. इकडून तिकडून तयार केलं जाण्याकरता. त्यानं आपली ती पिशवी घेतली म्हणजे एका बाजूने पडशी एका बाजूने ती पताकन ती सगळं जाण्याकरता निघाला. दरवाज्यातून बाहेर पडला आणि बाहेर पडल्याबरोबर त्याची ती उर्मिला चौकटीत होती. उर्मिला म्हणजे लक्ष्मणाची बायको. ती लक्ष्मण जाताना त्या चौकटीला हातून उभी राहिली. 14 वर्ष तशीच उभी होती म्हणतात. ते आता याची पण उर्मिलाच म्हणायचं ना. वारीला चालला राहिली चौकटीला हातानं उभी आणि मग हळूच म्हणली हो चालले वय असं म्हणलं का मागं वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं आणि तिचं तोंड बारीक झालेलं. चालले का म्हणते हातातल्या पिशव्या कधी पडल्या कळाल्याच नाही. याला वीर म्हणायचं. वीर आहे का खरोखर. अजिबात वीर नाही महाराज. म्हणजे जो बायकोमध्ये अडकून पडलेला आहे जो मुलांमध्ये अडकून पडलेला आहे जो प्रपंचात अडकून पडलेला आहे जो त्यांनी सगळ्या व्यवहारात अडकून पडलेला एका क्षणात ज्याला संसार सोडून बाजूला होता येतो तो वीर. परत सांगू हे वाक्य. एका क्षणात संसार सोडून ज्याला बाजूला होता येतो तो वीर. गोपिकांनी मुरली ऐकली फक्त. मुरलीचा ध्वनी कानावर येऊन पडला. काय काम करत होत्या. कोणी स्वयंपाक करत होत्या कोणी दोहन करत होत्या कोणी त्यांनी सारवण करत होत्या कोणी धुणं धुत होत्या कोणी नवऱ्याची सेवा करत होत्या कोणी सासूची सेवा करत होत्या. उच्चांक सांगतो बाळाला दूध पाजत होत्या. हे सगळे महत्वाचे काम आहेत की नाही. फक्त मुरलीच वाजली. ती मुरली वाजल्याबरोबर त्यांनी एका क्षणात सगळं सोडलं म्हणायचं. ती सासू सोडली नवरा सोडला संसार सोडला घरदार प्रपंच संपत्ती अष्टभोग भोगणे माते नाही चाल. भक्ती प्रेम गोडली एका क्षणात सगळं सोडलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तुम्हाला लगेच ताबडतोब देव प्राप्त होईल. आताच्या कोणाला संपर्क करायचा नाही. बायकोला नाही पोराला नाही घराला नाही स्वाऱ्याला नाही धाऱ्या कोणाच संपर्क नाही करायचा. देव प्राप्त होईल.
लगेच ताबडतोब सगळं सोडायचं, भगवे वस्त्र धारण करायचे आणि हिमालयात जायचं. परत त्यांनी या नगर जिल्ह्याचं पारनेर तालुक्याचं टाकळीचं काही नावच काढायचं नाही, अजिबात नाही काढायचं. लगेच परमात्मा प्राप्त होईल असं म्हणून किती लोक लगेच तयार होतील. ते म्हणतील महाराज तुझं म्हणणं खरं आहे, आम्ही जायला तयार, पण एकदा एक शब्द तर बोलू दे ना आठवा बरोबर, एक शब्द बोलू दे. काय बोट लेकर आहे त्या माझ्या वाचून लेकराला करमायचं नाही, एक शब्द फक्त बोलू दे लगेच जातो. हे शूर आहे का? हे वीर आहे का? नाही, हे वीरत्व नाही. वीर कशाला म्हणायचं? तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे, हे म्हणण्याचं तात्पर्य काही क्षणात आम्ही सर्वस्व त्यांनी सोडून दिलं. झडझडवणी व्हायला आणि ये भक्तीचे वाटे लाग ज्या पावसी अव्यंगने राम माझे राजा परीक्षित आहे महाराज. तुम्हाला काल्याचं कीर्तन चालल्यासारखं वाटतंय ना? पण काल्याच सांगतोय मला मी. भगवंताचा काला प्राप्त करून घेण्याकरिता कशी अवस्था असली पाहिजे तेच मी तुमच्या समोर सांगतोय. इथून तिथून अभंगावरच बोललो, दुसरं काय बोलू मला मी तुमच्या समोर? तेवढंच बोलतोय, महत्वाचा मुद्दा सांगतो. कधीतरी असंही कीर्तन करावं असं मला वाटायला लागलंय. विठोबा भागवतामध्ये पहिला स्कंद आहे, त्याचं नाव आहे अधिकार स्कंद. आज तुम्ही थांबणार आहेत ना? अधिकार स्कंद. अधिकार स्कंद म्हणजे परमात्मा प्राप्तीचा अधिकारी कसा असावा हे त्याच्यात सांगितलं. मग पहिल्या स्कंदामध्ये राजा परीक्षितीला शाप मिळाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? चित्त देऊन ऐका. त्याला शाप मिळाला आणि तो त्यांनी शाप मिळाल्याची गोष्ट त्याच्या कानावर आली. गौरांग नावाचा शिष्य त्यांनी गेला आणि त्याने सांगितलं की महाराज तुम्ही आमच्या आश्रमात आले होते, आमच्या गुरुजींच्या गळ्यात मेलेला साप घातला आणि गुरुपुत्र रागावला आणि गुरुपुत्राने इथे लंघित मर्यादा तक्षक सप्तमे हानी असं म्हणून त्याने शाप देऊन टाकला. तुम्हाला त्यांनी 7 दिवसात मृत्यू येणार आहे असं सांगितल्यावर राजाने काय केलं तुम्हाला माहिती? काय केलं? त्याने त्याच्या बायकोला बोलवलं, तिचं नाव ते इरावती. त्याने त्याच्या थोरल्या मुलाला बोलवलं, त्याचं नाव ते जन्मेजय. इरावतीला बोलावलं, जन्मेजयाला बोलावलं, सांगितलं बघ हे राज्य, ही संपत्ती आणि तुमचा सगळा पसरा हा तुमचा, माझा तुमचा काही संबंध नाही, मी भगवंताचा चाललो देवाच्या दिशेने. एका क्षणात सोडलं महाराज. याला वीर म्हणायचं. तो वीर झाला म्हणून भगवंताची प्रार्थना. असे वीर जे आहेत ते काल्याचे अधिकारी आहेत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे, पण या भूमंडळावरती आम्ही बलवान आहोत, आम्ही वीर आहोत आणि गाढे बलवान आहोत आणि म्हणून काल्याचे अधिकारी आहोत. म्हणून काला वाटतो एकमेका कोणाला वाटणार आहोत? अशा वीरांनी एकत्र येऊन काला केलाय. काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण, वाटी आपुल्या निज हस्ते भाग्यात जातो पावे येथे, लाही शीत लागे हाती दोष देखून त्या पळती, निळामणी क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. ब्रह्मानंद प्राप्त होतो त्या काल्याच्या माध्यमातून. असा काला केला पाहिजे, असा दिव्य काला जीवनामध्ये आलं पाहिजे, वीरत्व जीवनात आलं पाहिजे. मग कॅटेगरी तर काल्याच्या आहे की नाही? असं वीरत्व ज्याला प्राप्त होत नाही त्याला श्रेष्ठ काला मिळायचं नाही. मग तिथपर्यंत जाण्याकरिता क्रम आहे. प्रमोशन होतं की नाही महाराज? हा म्हणता आता तुम्ही तिथे अंडी आणणार थोड्या वेळाने, मग ती फोडली की त्याच्यातला जो काला आहे की नाही तो खाल्ला की 100% प्रमोशन. नोकरीतलं नाही, दुसऱ्या काल्यात प्रमोशन. दुसरा काला कोणता? हरिनामाचा खिचडी काला. क्रम आहे. तुम्हाला या वीरत्वापर्यंत जायचं असेल तर ही दही आणि लाही पायाखाली तोडू नका. लोक वाचा तोडावतात हो. खरंच वाईट वाटतं. खरं ती फोडतात त्यांनी दही अंडी, काहीच त्यांनी किंमत त्याची वाटत नाही त्यांना. फोडतात पण तेच तुडवतात, त्याच्यावर नाचतात महाराज. एक शीत सुद्धा पायाखाली आलं नाही पाहिजे. इतकं पवित्र आहे ते, इतकं श्रेष्ठ आहे, इतकं मंगलमय आहे महाराज. लाही शीत लागे हाती निळबराय म्हणतात, दोष देखून त्या पळते. नुसतं हातात जरी लाही लागली आणि ती शीत लागलं तर दोष पळून जातात. ते पाहून सुद्धा खायचं लांब आहे. अजून खाल्लं नाही, फक्त पाहिल्यानं पळून जातात दोष. खाल्ल्यावर काय होईल? निळामणी अक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. एक बुंद जर त्यांनी खायला मिळालं तर ब्रह्मानंद प्राप्त होतो. एवढं सामर्थ्य त्या दहीलाईच्या काल्यात आहे. हा विशेषत्व त्याने त्या काल्याचं मला तुमच्या समोर सांगायचं. म्हणून ती दहीलाई खाल्ली की मग मात्र जर कमी असाल वीरत्वापर्यंत जाण्याकरिता तर दुसऱ्या काल्यात जाता येईल हरिनामाचा खिचडी काला. मग भगवत नामचिंतनाचा छंद लागेल आणि त्या नामचिंतनाच्या छंदामध्ये जर गुंतून पडला तर त्या नामाच्या प्रभावाने काय घडतं? काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुका म्हणे माया
होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म एवढं नामाचं सामर्थ्य आहे. हा झाला नामाचा काला. आणि नामचिंतनाचा काला जर जीवनामध्ये प्राप्त झाला की त्या नामाच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जाता येईल. आणि एकदा ज्ञान झालं संपूर्ण मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, जीव ब्रह्मरूप आहे. काय ज्ञान व्हायचं? वेदांताचा सिद्धांत समजून घ्यायचा. सिद्धांत त्याला म्हणतात जो अबाधित असतो, आणि जे मत असतं ते खंडित असतं, बाधित होऊ शकतं. हा महत्वाचा विचार आहे. पण 3 सिद्धांत वेदांताचे लक्षात ठेवले पाहिजे. शंकर आद्यतानी महाराज व्यासांनी वर्णन करून सांगितले. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्म हेवना परहा. ब्रह्म सत्य आहे हे कळतं, हे ज्ञान आहे महाराज. जगत मिथ्या आहे हे कळणं हे ज्ञान आहे. आणि जीव हा ब्रह्मरूप आहे हे कळणं हे ज्ञान आहे. आणि असं ज्ञान झालं रे झालं की तोच खऱ्या अर्थानं शूर आणि वीर होऊ शकतो. आणि असा वीर झाला रे झाला की या भूमंडलावर तो काल्याचा अधिकारी होतो. म्हणून काला वाटतो एकमेका वैष्णवनिका संभ्रम असे शूरवीर आणि गाढे बलवान असणारे जे वीर वैष्णव आहेत. आणि त्या वैष्णवांमध्ये काल्याचा प्रसाद अशा पद्धतीने वाटला जातो. आणि म्हणून एवढं श्रेष्ठत्व या काल्याचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण तो काला पाहिला. पण कुठे त्यांनी काल्याची सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली काल्याची ते पण कळलं पाहिजे की नाही. ती काल्याची सुरुवात त्यांनी महाराज त्या व्रजभूमीत झाली. व्रजभूमीत भगवंतांना आधी काला केला. आता आपण सर्वजण काला करतो. वाळवंटात त्यांनी महाराज पंढरपूरला आणि काला होतच असतो की आता आपली वारी झाली. पौर्णिमेचा काला गोपाळपूरला त्यांनी झाला. कार्तिकीला त्यांनी थांबणार लोक चातुर्मास करतात. कार्तिकी त्यांनी महाराज आले की मग पुन्हा काला करण्याकरिता वाळवंटात अशा पद्धतीने जातात. वाळवंटात काला केला जातो. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम ही देवानं घालून दिलेली रीत आहे महाराज. भगवंताला वाळवंटात अशा पद्धतीने काला केलं. सगळ्या गोपाळांना एकत्र करून कसं काय काला करण्याकरिता आला म्हणे त्यांनी तो येत असतो, अवतार धारण करून येतो. हा महत्वाचा विचार आहे. उपक्रम करताना आपण उपक्रम केला ना की संसार करणं त्यांनी दोन केलं पाहिजे, परमार्थ करणं मुख्य ठरवलं पाहिजे. मग जे लोक त्यांनी महाराज परमार्थ करतात, परमार्थाला मुख्य समजतात आणि स्वतःहून परमतत्वापर्यंत जाता येत नाही, त्या लोकांना परमतत्वापर्यंत नेण्याकरिता देव स्वतः येतो. देव त्यांची चिंता करतो, देव त्यांची काळजी करतो. मला त्यांनी कर्मकांड जर करायचं ठरलं तर करता यायचं नाही, सूक्ष्मता कर्मात असते. मला जर योग साधना करायची म्हणलं तर मला योग आता 2 तासाचं कीर्तन असते की नाही, 84 आसनं करतात लोक. इकडून मांडी मोड तिकडून मांडी. आता ते वयोवृद्ध लोकांना मला काही म्हणायचं नाही, त्यांचं वय झालेलं आहे, त्यांना काही पर्यायच नाही. पण तरी सुद्धा ते एका आसनात 58 मिनिटं तरी बसता आलं पाहिजे. आपण ध्यान साधना, बाबा त्यांनी ध्यान साधना करत होती की नाही, पण त्यांच्या परंपरेतली आपण सर्वजण मंडळी आहोत. म्हणून त्यांनी मला निदान 58 मिनिटं एका आसनात त्यांनी बसता आलं पाहिजे. बसता येतंय का आपल्याला? नाही येत. मग आपण योगाचे अधिकारी आहोत का? आपल्याला 5 यम कळत नाहीत, 5 नियम कळत नाहीत, प्राणायाम कळत नाही, प्रत्याहार करत नाही, धारणा कळत नाही, ध्यान करत नाही. आपण ध्यान धारणा म्हणतो, ध्यान धारणा शब्द नाही, धारणा आधी असते मग ध्यान केलं जातं. ही प्रक्रिया सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून त्यांनी त्या माध्यमातून आपण जाऊ शकतो का? कर्मानं जाऊ शकत नाही, मग योगानं जाऊ शकत नाही, मग उपासना जर करायची एखाद्या देवाची तर ती आपल्याला समजत नाही. मग ज्ञान मार्गाने त्यांनी जा म्हणजे ज्ञान मार्ग स्वतःहून त्यांनी त्याला पण बुद्धी कुशाग्र असावी लागते, तैलबुद्धी असावी लागते, कर्पूर बुद्धी असावी लागते. मग त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. बुद्धी शुद्ध झाली पाहिजे, निर्मळ झाली पाहिजे, ज्ञानाचा अधिकार आला पाहिजे, मग ज्ञानापर्यंत जाता येतं. हे काहीच करता येत नाही. मग आपण त्याने मुक्त व्हायचं नाही का? आपण त्या काल्याचा अधिकारी व्हायचं नाही का? झालं पाहिजे. मग देवालाच दया आली. देव मला येतात, माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना येता येत नाही. मग काय केलं पाहिजे? आपणच त्यांना आपल्यापर्यंत नेलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, पिलांना जर आकाशात उडायचं शिकवायचं असलं ना तर ती जी पक्षिणी आहे ना त्या पिलांना शिकवते. मला काय करते माहितीये? पाठीवर घेते, त्या पिलाला पाठीवर घेते, उंच आकाशात त्यांनी उडते, उंच आकाशात जाते, वरून सोडून देते, सोडून देते. मला त्याला वरून सोडलं की मग ते फडफड 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 उडण्याचा प्रयत्न करत. नाही तर उडालं ना तेवढ्याच वेगानं पुन्हा त्याच्या खाली येते. महाराज नाही कळत तुम्हाला? तेवढ्याच वेगानं त्याच्या पुन्हा खाली येते, पुन्हा त्याला पाठीवर घेते, खाली पडू देत नाही, त्याला त्यांनी वायाला जाऊ देत नाही, स्वतः त्याला सांभाळते. पक्षिणीचा स्वभाव आहे महाराज. तसा माझा भगवान पक्षिणी सारखा आहे.
तो त्याने मला त्याच्यापर्यंत नेण्याकरिता प्रयत्न करतो. तो म्हणतो हरिपाठ म्हण, काकडा म्हण, तू नित्याचे अभंग म्हण, तू त्यांनी नाम जप कर. हे स्वतःच्या मनानं करतय, पण करायला राम 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 त्यांनी हातात माळ असते, तोंडानं राम राम चालू असतं, पण मनानं दुसराच धंदा सुरू होतो. असं बऱ्याच वेळ होतं महाराज. म्हणजे ती त्याच्यात घालतंय, पण स्वतःहून जर जात नसेल मग काय करतं, मग परमात्म्याला चिंता पडते. अरे हे तर बाहेरून सगळ्या साधना करताना दिसतं, पण मनानं करत नाही. साधना केली पाहिजे, मनानं केली पाहिजे. मन मना भवमत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामी वैशिष्य सत्यंते प्रतिजानी प्रेयसुमे तू मन हे मेची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मनानं माझा भक्त हो, बाकीच्या बाह्यांगानं नाही केली. महाराजांचं प्रमाण मी जास्त त्या कीर्तनात सांगत जाऊ नये महाराज. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळा असून स्वरूप एवढंच प्रमाण घेतील म्हणतील महाराज. म्हणायला गळ्यात माळ नसली तरी चालेल, आपलं मनाने निर्मळ असलं पाहिजे असं त्यांनी सवडच आपल्या लोकांना म्हणते प्रमाण सांगत जाऊ नयेत कीर्तनात. लोक तेवढंच धरतात महाराज. माळ घातलीच पाहिजे, माळ फार महत्वाची आहे. आपण काही खाटिक आहोत का? आपण त्यांनी काही खायचं? आपलं देवानं मनुष्य शरीर दिलेलं आहे, ते कशाकरिता दिलेलं आहे? सात्विक, आपण शाकाहारी प्राणी आहोत, हा महत्वाचा विचार आहे. आपण जर त्यांनी असू द्या म्हणलं असेल काला खायचं सोडून दुसरं काय खायचं सांगतोस. त्याच्यामुळे 2 मिनिटात त्यांनी मला जाऊन परत आलेला आहे. असं द्या, मला एवढंच सांगायचं, आपण शाकाहारी आहोत, माळ गळ्यात घातलीच पाहिजे. आपण त्यांनी मला भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. जर आपल्याला स्वतःहून भगवंतापर्यंत जाता येत नसेल तर भगवान तरतूद करतून काय करतो, तो स्वतःच आपल्याला सांभाळण्याकरिता येतो. अनंत अवतार घेतो. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे. यानं सत्ययुगात अवतार घेतले त्यांनी वराह नरसिंहाचे. यानं त्रेतायुगात राम अवतार धारण केला. हा भक्तांना सांभाळण्याकरिता द्वापार युगामध्ये कृष्ण रूपाला आला. कसं काय कृष्ण रूपानं त्याला यावं लागलं? म्हणजे दुराचारी जन्माला आले, कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे, दुःशासनासारखे हे सगळे जन्माला आले. फार त्रास द्यायला लागले. कोणाला त्रास द्यायला लागले? हे ब्राह्मण, गोमाता आणि भक्त तिघांचा छळ करायला लागले. मग आकाशवाणीने सुद्धा सांगितलं, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त तिघांचा सांभाळ करण्याकरिता देव येणार आहे. हे तिघे अतिशय आदराचे आहेत महाराज. गोमाताही महत्वाची आहे, ब्राह्मणही महत्वाचा आहे आणि भक्त पण महत्वाचे आहे. यांच्यावर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा परमात्म्याला यावं लागतं. म्हणून त्यांनी परमात्मा देवकीच्या घरी प्रगट झाला. म्हणजे त्या विवाह त्यांनी करून दिला. वसुदेवाबरोबर विवाहात विघ्नाने हिच्या पोटी 8 येऊन तुला मारेल. मग तो कंस घाबरला, मारहाण करू लागला. मग दोघांना बंदीखान्यात टाकलं. यथाकाल देवकीला 6 लेकरं झाले. कंसानं 6ची 6 मारले महाराज. मग 7वा गर्भ आला. तो योगमायेने पळून रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तिथं भाद्रपद शुद्ध षष्टीला बलभद्र प्रगट झाला. मग अष्टम गर्भरूपाने परमात्मा प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढू लागलं. देवदेवता स्तवन करण्याकरिता आल्या. 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिन्याला वद्य पक्षाला अष्टमी तिथी आली. बुधवारचा दिवस आला. रोहिणी नक्षत्राला ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. रात्रीचे 12 वाजले. लख प्रकाश पडला. दिव्य असणाऱ्या प्रकाशाने एक आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती भगवंताची त्यांनी वसुदेव देवकीच्या समोर प्रगट झाले. मग त्यांनी सांगितलं, मागच्या जन्मात तुम्ही तपश्चर्या केली म्हणून मी तुमच्या समोर आलो. आता मला जायचं. कुठे जायचं? नंदाच्या घराला. माझं मी गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा. मग भगवान बालरूप धारण करून प्रगट झाले. देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, बंधनं त्यांनी गळून गेली, दरवाजे उघडले. मग त्यांनी चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला. यमुनेला पूर आला. पुरात प्रवेश केला. नाका तोंडात पाणी जाणार वसुदेवाच्या भगवंतानं चरण स्पर्श केला. यमुना तो भंगली. पलीकडच्या काठाला गेले. तिथे यशोधराणीच्या समोर कन्या प्रगट झाली. ती आपला पुत्र तिथे ठेवला. कन्या बरोबर घेतली. कारागृहात आले. कन्येनं आकांत केला. कंस तिला मारण्याकरिता आला. हातातून निसटली. तिनं सांगितलं, तुझं लागी वधी उपजला माझा आधी. इकडे कंसाला भय निर्माण झालं. गोकुळातल्या लोकांना मात्र परमात्मा प्रगट झाल्याची बातमी कळाली. परमात्मा प्रगट झालाय. सर्वजण परमात्म्याला पाहण्याकरिता आले. नटून तटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण सगळंचे सगळं घेऊन श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरिता सर्वजण त्यांनी महाराज आलेले आहेत. सगळ्या गोकुळवासी लोकांनी भगवंताला पाहिलं. त्याला पाहून त्यांची काय अवस्था झाली असेल महाराज वर्णन करून. गोकुळीच्या
का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गोकुळात एवढं सुख झालं की त्याचा लेखाजोखा करता येईल, अंत पार लावता येत नाही, एवढं सुख गोकुळ असे लोकांना झालं. परमात्म्याचं प्राकट्य देव प्रगट झाल्यावर सुख का होऊ नये महाराज? ते सुख फार मग हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे, सर्वांना हरीचं सुख त्यांनी प्राप्त झालं. देव प्रत्यक्ष पाहिला, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे, गोविंदाचं श्रीमुख पाहिलं. सर्वजण आनंद विभोर झालेत. आनंदल्या नरनारी, नरनारींना आनंद झाला. तिकडे कंसाला मात्र चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. कंस घाबरला, त्याला वाटलं माझा मृत्यू त्यांनी जवळ आलेला आहे. मग काय करू, त्यानं षडयंत्र केलं. त्यानं भगवंताला मारण्याकरिता पुतनेला पाठवलं. भगवान अष्टमीला प्रगट झाला आणि पुतना चतुर्दशीला देवाला मारण्याकरिता आली. अहो बकियम स्तनकालकूटम जगन्सया पायी रक्तसाद, हे तुमचं पाठ झालं महाराज सगळं रोज ऐकून ऐकून. पण अशी असणारी पुतना विष घेऊन आली मारण्याकरिता. भगवंतानं तिला पाहिलं, ती कोण आहे, कशाकरिता आली, हिला काय दिलं पाहिजे, सगळ्या प्रकारचा विचार केला आणि शेवटी तिचा उद्धार करू. ते बलीची कन्या होती रत्नमाला आणि तिनं मनात विचार आणला होता, असा मुलगा मला भावान दूध पाहिजे. आणि मग बळीला पातळात घातल्यावर म्हणले असा जर मुलगा झाला तर विष पाहिजे. दोन्ही घेऊन आली. भगवंतानं तिचा प्रेमपानही प्राशन केला, तिचं विष पण त्याने पिऊन टाकलं. मग शेवटी प्राण ओढून घेतले. मला म्हणतात शोषिली पुतना येणे मोहिले करू. पुतनेचा उद्धार भगवंताच्या हाताने झाला. कंसानं महाबळ नावाचा असुर पाठवला, तो ब्राह्मणाच्या रूपात आला. ब्राह्मण पूजनीय वंदनीय आहेत भगवंताच्या करिता, हा महत्वाचा विचार आहे. भगवंताने त्याला जीवेच मारलं नाही, त्याची विटंबना केली. कपटिया महाबळ भटा गेले पिढेदान निळोबराय म्हणतात, विटंबिला भट तिला पाठीवरी पाठ. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्याची विटंबना केली. काय विटंबना झाली असेल, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, ढुंगणाचे. नुसतं जानवं गळ्यात घालून काय असतं महाराज, नुसतं गळ्यात जानवं घातल्याने काय होतं, कबीर महाराजांचा एक दोहा आहे, बम्मन भय तो क्या भय, गले में बंधा सूत, आत्मज्ञान की खबर नाही, भय मसन के भूत. कोणाचं म्हणणं आहे, कबीर महाराज. ते म्हणतात बम्मन भय तो क्या भय. इथं बरेच भूत आहेत, त्याची नाराजी मला घ्यायची नाही, पण एवढंच मला सांगायचं. पण ब्राह्मण झाले, मग गळ्यात त्यांनी दोरा घातला म्हणजे काय ब्राह्मण होत असतो का? नाही. तो ब्राह्मण त्रिकाल संध्या करणारा असतो, तो गायत्री उपासना करणारा असतो, तो सात्विकता जपणारा असतो, तो त्यांनी सुचिरभूत राहणारा असतो, तो भगवंताच्या दिशेने प्रवास करणारा असतो. सर्वात श्रेष्ठ असणारा वर्ण हा ब्राह्मण वर्ण आहे. ब्राह्मण म्हणजे भगवंताचं मुख, ब्राह्मण म्हणजे भगवंताचा देव. देव सुद्धा ज्यांना त्यांनी अशा पद्धतीने नमस्कार करतोय ब्राह्मण. त्याच्यापेक्षा सांगू, माझ्या भगवंतानं छातीवर लाथ मारली गुरु ऋषीने, ते कौतुकानं जपून ठेवली महाराज. त्याला श्रीवत्स लांछन असं म्हणतात. लाथ मारे, झोपला, झोपतो म्हणले, आरतीत लिहिलंय. म्हणून त्याने ते पण रचना करायला लागलीत आता. छान, चांगली गोष्ट आहे. महत्वाचा मुद्दा सांगतो आहे, म्हणजे भृगु ऋषी 3 देवांची परीक्षा पाहण्याकरता गेले. ब्रह्मदेवाची, भगवान शंकराची, भगवान विष्णूची. विष्णूची बाकीच्यांच्या कशाला सांगू, आता वेळ संपत आला की नाही. भगवान विष्णूची परीक्षा घेण्याकरिता गेले. 2 हात मस्तकाच्या मागे लावले. शेषशय्येवर त्यांनी भगवान ओढलेला आहे. जगाचा पालनहार आहे, पालन करताय. आणि झोपला, तुला काही वाटत नाही असं म्हणून त्यांनी म्हणत गेले आणि छातीवरच लाथ मारली म्हणत देवाच्या. खाडकन जागा झाला. मग पाया पडायला लागला. पाया पडल्यानंतर त्यांनी काय चुकलं, मग सांगितलं एवढं सगळं त्यांनी जग निर्माण करून ठेवल्याचं पालन कोण करेल, झोपा खातोस असं म्हणल्यावर असं म्हणून विनंती करायला लागला आणि जपून ठेवली म्हणत लाथ. तो लाथ मारण्याचा जो ठसा आहे ना, त्याला श्रीवत्स लांछन म्हणतात. शब्द काय, लांछन. लांछन शब्द कशाला म्हणतात, कोणी लांछन लावून घेईल का? हे लांछन आहे, लाथ मारलं हे लांछन आहे. आपण श्रीवत्स म्हणजे त्यांनी महाराज त्या भूदेवांचे असणारे चरण माझ्या वक्षस्थळावर त्यांनी आले, जपून ठेवले. एवढं प्रेम ब्राह्मणांवर करतो, एवढे श्रेष्ठ असणारे ब्राह्मण आहेत महाराज. मग माझा देव, जर आपण जर वैष्णव आहोत, गळ्यात माळा घातलेल्या आहेत आणि आपण जर ब्राह्मणांची निंदा करायला लागलो तर योग्य होईल का? कधीच ब्राह्मणांची निंदा करू नका, कोणाचीच करू नका महाराज. ब्राह्मणांचीच काय, कोणाचंच काय गरज आहे निंदा करायची? आपलं काय लायसन मिळालं का निंदा करायचं? कोणाची करू नये निंदा, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ब्राह्मण अतिशय महत्वाचा आहे. ते ब्राह्मणाच्या रूपात आले. ब्राह्मणाच्या रूपात आला. ब्राह्मण नव्हता, ओरिजिनल, नकली होता. मग देवानं काय केलं, त्याचं नकली ब्राह्मणत्व घालवलं. बघा, 3 जानवे तुटले, नकली घालून आणता की नाही, ते तोडून टाकले. पंचांग फाटले, पंचांग पण नकली आणलं, तर काय ती जिवार होते की नाही काय माहिती त्याच्यात, पण आणलं होतं त्यानं आपलं, ते पण फाडून टाकलं. आणि धोतर गळाले ढुंगणाचे, धोतर सुद्धा त्यांनी मला जशा पद्धतीने गळून गेलं. म्हणून त्यांनी त्याची फजिती करून टाकली. नागवाच गेला कंसाच्या समोर, जाऊ नकोस कंसा. कंस ऐकणाऱ्यापैकी नव्हता. कंसानं काग वगैरे ठा मारले. बाळपणी कागासूर पाठवला, अगासूर पाठवला, रिठासूर पाठवला, व्योमासूर पाठवला, अरिष्टासूर पाठवला, केशियासूर पाठवला. हे सगळे पाठवले आणि देवानं सगळे पाठवले. त्याने पाठवले, भगवंतानं सगळे मुक्तीपंथाला पाठवले, सगळे मुक्त करून टाकले.
हा महत्वाचा विचार. सगळे एवढंच केलं का नाही म्हणे, रांगू लागला, रांगता रांगता त्याने उभा राहू लागला, उभं राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला, मित्रांमध्ये खेळू लागला. अतिशय सुंदर आहे महाराज. त्याच्या सौंदर्याचं काय वर्णन करून सांगावं. हे जरे की पगडी बांधे सुंदर आखो वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. अतिशय सुंदर आहे महाराज परमात्मा. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. सगळं मधुरच आहे महाराज त्याचं. असा मधुर असणारा हा परमात्मा, त्याला पाहून सर्वजण बोलून गेले. त्या गोकुळात त्या सगळ्या लोकांना वेळ लावलं महाराज. व्रजनाचे उसकी केलं का ते व्रजवासी लोक एक भजन म्हणतात. आता वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांचे प्रमाणच टाळ मृदंगात म्हणायचे. बाकीचं मना वाटलं तर म्हणून दाखवायला काय त्रास आहे. मी देवाचंच म्हणतो का दुसरे काही गाणे म्हणतो पिक्चर मधले, भगवंताचंच भजन म्हणतो ना, फक्त ऐकायला काय त्रास आहे. ऐकून ठेवा, फार महत्वाचा विचार आहे. जय 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 राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. व्रजनाचे उसकी किलकन पे कजरीले तिरची चितवन पे हरिदास हुए विभोर. जय जय राधा रमण हरी बोल. काय अर्थ होतो त्याचा. व्रजनाचे उसकी किलकन पे, किलकन म्हणजे हसणं. तो छोटासा कन्हैया हसला की त्याच्या हसण्यावर व्रजभूमीतले सगळे लोक नाचत होते महाराज. एवढं त्याच्या हसण्याचं सामर्थ्य आहे. त्याच्या त्या तिरक्या पाहण्यानं व्रजनाचे उसकी किलकन पे कजरीली तिरछी चितवन पे. कजरीली काजळ घातलेली तिरकी त्यांनी नजर डोळ्याची, त्याने तिरकं पाहायचं फक्त हसायचं. तो हसला रे हसला की सगळं त्यांनी फसलेच म्हणायचं. अख्खं गाव फसवलं, गोकुळ गाव नाही, 84 कोस व्रजभूमी सगळेचे सगळे त्याच्या छंदात वेडे झाले महाराज. प्रत्येकाच्या त्यांनी महाराज तोंडामध्ये एकच विषय, आज कन्हैया दिसला होता, असं छान हसत होता, कसं छान चालत होता नाही. ठुमक चलत नंदलाल, तो ठुमक ठुमक करून चालत होता. त्याचा पितांबर काय सुंदर होता, त्याच्यावर मस्तकावर मोर मुकुट धारण केला होता. पाहतोच राहावं असा मुकुट होता. आज मैयानं त्याच्या डोक्यावर पगडी बांधली होती. जरी की पगडी बांधे सुंदर आखोवाला, जरीची पगडी बांधली होती. काय सुंदर दिसते पगडी, किती सुंदर आहे. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया. कस्तुरी मळवट चंद्राची बोटी, कस्तुरी मळवट चंद्राची बोटी. अतिशय सुंदर कन्हैया त्यांनी दिसू लागला. सगळेजण त्याचीच चर्चा करू लागले. सगळ्या गोपाळांच्या तोंडात कन्हैयाची चर्चा, सगळ्या गोपिकांच्या तोंडात कन्हैयाची चिंता चर्चा. 3 प्रकारच्या गोपिका होत्या महाराज. काही लेकी होत्या, काही सुना होत्या, काही स्वतंत्र होत्या सासवा. काही त्यांनी 3 प्रकारच्या त्यांनी गोपिका होत्या. पण 3 प्रकारच्या गोपिकांच्या तोंडात कन्हैयाची चर्चा होती. ज्या कुमारिका होत्या त्यांना वाटायचा हा पतिरूपानं प्राप्त व्हावा. ज्या सुना होते की नाही त्यांना सासुरवास होता, त्यांना वाटायचा हा आपला भाऊ असावा. ज्या स्वतंत्र असणाऱ्या सासवा होते की नाही त्यांना वाटायचा हा यशोदा भाग्यवान आहे, हा तिचा मुलगा आहे, तसा आपला पण मुलगा असावा. असा त्यांनी भाव अंतकरणात असायचा. सगळ्या गोपींच्या अंतकरणात स्वतंत्र भाव आहेत महाराज. आणि भावयुक्त अंतकरणाने भगवंताचं चिंतन या सर्व त्यांनी गोपी करतात. त्या गोमाता होत्या ना, गोमाता, त्या गोमातांनी कन्हैयाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी वासरांकडे पाहायचं विसरून गेल्या. कन्हैयाचं चिंतन करू लागल्या गोमाता. त्याच्यापेक्षा सांगतो, जी वाहणारी यमुना आहे की नाही महाराज, त्या यमुनेचं जड पांघुळलं, त्याला पाहिलं, त्याच्या मुरलीचा नाद त्यांनी ऐकला आणि ती जडच अशा पद्धतीने खळखळ खळखळ वाहणारी यमुना पण शांत झाली. जे पक्षी त्यांनी फार चंचल आहेत ते पक्षी त्यांनी स्थिर झाले, भगवंताकडे पाहत राहिले. त्या हरणी त्यांनी महाराज चरायचं विसरल्या आणि भगवंताकडे पाहत राहिल्या. असं प्रत्येकाच्या चित्तात घर केलं, कोणी केलं असेल तर त्या कन्हैयाने केलं. महत्वाची गोष्ट आहे. यानं अनेक अवतार घेतले. या सगळ्या अवतारांमध्ये त्यांनी श्रेष्ठ असणारा अवतार जर कोणता ठरला असेल तर हा कृष्ण अवतार, जो सर्वांना वेधून घेणार आहे. कृष्णकरशती ते कृष्ण हा जो त्यांनी आकृष्ट करून घेणार आहे. हा बघा तुम्ही, बाकीचे अवतार नाहीत का, नरसिंह अवतार आहे किंवा मत्स्य अवतार आहे. एखाद्या माणसानं हातात माळ घेतली, मत्स्य 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 कधी जप करताना दिसला का मला? तुम्ही एखाद्याला सांगितलं का हे बघ तुला ही शांती करावी लागणार आहे आणि तू असा मत्स्य मत्स्य जप कर, कोणी सांगितलंय का? अजिबात नाही महाराज. काही गच्छप कश्यप असं जप करायला सांगितलं का? अहो ते अवतार त्यांनी डोळ्यासमोर येतात पण कोणी त्याच्यात वेधलं जात नाही. महत्वाची गोष्ट आहे. पुढचा मुद्दा सांगतो. नरसिंह अवतार आहे. अहो तो माझ्याकरिता नरसिंह झालेला आहे.
पण उग्र आहे ना, उग्रवीरम महाविष्णुम जलंतम सर्वतो विषम नृसिंहम विषणम भद्रम मृत्युम नमाम्य. मृत्यूचा पण मृत्यू आहे, मला भयंकर असणारा अवतार आहे. त्याला पाहिल्यानंतर भीती वाटते, सहजासहजी कोणी त्याचं चिंतन करत नाही. राम अवतार थोडा अतिशय मोहक आहे, मनाला वेध लावणार आहे. आणि कृष्ण अवतार तर पूर्णोत्तम अवतार आहे. पण सर्वात श्रेष्ठ जे असतं की नाही त्याला मनी असं म्हणतात. काय मग श्रेष्ठत्व सांगण्याकरिता सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्या जीवमात्रांमध्ये श्रेष्ठ देह कोणाचा? माणसाचा. माणसाच्या देहामध्ये सगळ्यात श्रेष्ठ स्थान कोणतं? गुडघा. मग मस्तक. काय काय महत्वाचं? मस्तक म्हणजे मॅनेजमेंट आहे वरती. हे तर मस्तक नसलं तर काय करतात बाकीचं? हा महत्वाचा विचार आहे. मस्तक. मस्तकावर त्यांनी महाराज सर्वात श्रेष्ठ काय? मुकुट. मुकुट. पूर्वीच्या काळात राजा रजवाड्यांचे युद्ध व्हायचे आणि युद्धामध्ये त्यांनी एखादा राजा परास्त झाला की सगळ्यात आधी त्याचा झेंडा उतरवला जायचा आणि त्याचा मुकुट घेतला जायचा. तुमचा तो काळा मुकुट आहे ना, असं मुकुट श्रेष्ठ असणारा मुकुट आहे वरती. असं शास्त्री तू म्हणून हा आजारी होता म्हणला कीर्तनाच्या सुरुवातीला मला मी आजारी आहे असं तुला चांगलं वाटलं ना पण ऐकायला. भगवंताचं चिंतन सांगतोय, मला श्रेष्ठत्व सांगायचं. बघा मस्तक सगळ्यात श्रेष्ठ आहे की नाही, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? मुकुट. आणि मुकुटावर पण एक मणी असतो, त्याला मुकुटमणी म्हणतात. चतुरातो शिरोमणी. शिरोमणी म्हणजे मुकुटमणी, शिरोमणी हे जे शब्द असतात तिने त्या मण्याला श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेलं आहे. तो मणी सर्वात श्रेष्ठ आहे. तसा हा त्याने मला स्वरूपाने जर पाहिला तर सच्चिदानंद रूप आहे म्हणून सर्वात श्रेष्ठ आहे मणी. हा सौंदर्याने जर पाहिला तर सर्वात श्रेष्ठ आहे मणी. किती सुंदर आहे महाराज. त्याचं वर्णन करताना त्यांनी महाराज साधू संतांनी अनेक प्रकाराने वर्णन केलं. हे वंशी विभूषित कराण नवनीर दाभार पीतांबरा तरुण बिंब फलाधनुष्टा पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णां परम किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते. फार गोड आहे भगवंताचं चिंतन. तो मणी आहे. सौंदर्याने पाहिला सर्वात श्रेष्ठ आहे. अवतारांच्या शृंखलेत पाहिला सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळेजण ज्याचं वर्णन करतात, वेदानं दुसऱ्या कोणाचं वर्णन केलं नाही, याचंच वर्णन केलं. अतिशय श्रेष्ठ आहे. पण हा सर्वात श्रेष्ठ आहे तसा सर्व लोकांना वेधून घेणार आहे. सगळ्या गोकुळवासी लोकांना या कन्हैयानं त्यांनी वेधून घेतलं. आणि हा कृष्ण रूपी मणी सर्वांच्या कंठात जणू काय त्यांनी धारण केला. प्रत्येक जण कृष्णाविषयी अशा पद्धतीने चर्चा करू लागला. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर सगळं गोकुळ कृष्णमय झालं. सगळ्या जगामध्ये कृष्ण प्रकाश अशा पद्धतीने पसरला आणि दिव्य स्थिती गोकुळवासी लोकांना प्राप्त झाली. त्याचं महाराज वर्णन करून सांगतात. कंठी धरिला कृष्ण मणी
कंठीला कृष्णमणी वा. आता तो सुद्धा मणी झालाय. महत्वाची मृदंग मणी असं म्हणतो की नाही आपण, तसं फार छान त्याच्या चांगली डेअरिंग आहे महाराज. म्हणजे त्याला एवढ्या लोकांची भीती वाटत नाही. एखाद्या माणसाला जर माईकवर 2 मिनिटं बोल म्हणलं की असं 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 करायला डेअरिंग नाही झालं काय करायचं म्हणा. ती एवढ्या वयात त्यांनी वर्तन पुन्हा आणतंय छान छान असं. कंठीधरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. सगळ्या जगामध्ये त्यांनी कृष्ण स्वरूपाचा प्रकाश पडला. सर्वजण कृष्णमय झाले हे सांगण्याचं तात्पर्य. म्हणजे त्यांनी मला स्वतःचं संकुचित असणारं अस्तित्व, परिच्छिन्न असणारं अस्तित्व सोडून व्यापक असणाऱ्या कृष्ण स्वरूपात एकरूप झाले आणि दिव्य असणारा एकरूपतेचा काला सर्वांना प्राप्त झाला. कृष्णाच्या छंदामध्ये त्यांनी गुंतले, कृष्णमय झाले. या कृष्णाकडे त्यांनी कृष्णाची अपेक्षा करायला लागली. त्या गोपाळांनी कृष्णाच्या संगतीत राहण्याची अपेक्षा केली. गोपिकांनी कृष्णाने आपल्या हातचं काहीतरी खावं अशी अपेक्षा केली. मग त्यांची अपेक्षा जाणली. या गोपाळांना घेऊन त्यांच्या घरी गेला खाण्याकरता. सगळ्यांना म्हणलं याला तरी यारे लागे, अहो घे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी. सगळ्यांना घेऊन गेला. गोपिकांच्या घरी जाऊन ह्या दुधाची चोरी करायला लागला. 12 वाजत आले होते ना, 2-3 मिनिटं कमी होते. 7 मिनिटं कमी आहेत. 5-7 मिनिटात बरंच काय सांगू शकतो मी अजून. आणि काल्याचे कीर्तन म्हणल्यावर ते काही काट्यावर थोडंच असतं. मग ते एकदम काट्यावर केलं ना, मुरमुरे खाल्यासारखं वाटतं. तर महाप्रसादाचा आनंद येत नाही त्याच्यात जास्त. हा महत्वाचा विचार. म्हणून महाप्रसादासारखं झालं पाहिजे म्हणजे काय 2 वाजवले पाहिजे असं पण अर्थ लावू नका. थोडं 5-10 मिनिटं मागे पुढे होऊ शकतं. आणि जे खरंच भगवंताचे भक्त असतात ना अंतकरणापासून, त्यांना असं वाटतं हे ऐकतच राहावं, हे बंद होऊच नाही म्हणायचं. खरंच मी तरी कुठं तुमच्या समोर गप्पा मारतो, मी माझ्या देवाचंच सांगतोय, ऐक नाही. जसं सुवासिन असणारी स्त्री असते, पतिव्रता स्त्री असते, तिच्या नवऱ्याविषयीच बोलत राहते. दुसरं तिला काही छंदच नसतो मला. तेव्हा आमचे असे आमचे तसे, तेवढं त्याच्याविषयीच सांगते मला. म्हणजे त्या बाकीच्या बायका आम्हाला काही हे नाहीत का, तुम्ही तेच सांगत राहते. तुम्हाला जरी ते असतील तरी पण आमचे हे आहेत ना, ते आमचे हेच आहेत. तेच जास्त नसतं. तुम्ही तुमचे काय असते ते असले. जसं मी माझ्या कन्हैयाचं सांगतोय की नाही, तोच आमच्याकरता हे आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही महाराज. मग त्याच्याविषयी सांगायचं की नाही, येणं गेलं प्रकारानं अनेक दृष्टांत देऊन, अनेक उदाहरणं देऊन, अनेक मुद्दे उपस्थित करून कुठून त्यांनी प्रवास करत मला त्याच्यापर्यंतच जायचंय. मला पण जायचं, तुम्हाला पण घेऊन जायचं. जबाबदारी आता मी ड्रायव्हर आहे सध्या. तुम्ही हे डबे आहात सगळेजण. रेल्वेचं इंजिन चालवायचं काम त्या ड्रायव्हर असते ना, तो बरोबर घेऊन त्याच्या मागे सगळ्या डब्यांनी चालायचं असते. आता मी जिकडं नाही तिकडं तुम्ही यायचं. हा महत्वाचं. आता मी तुम्हाला अनाठाई नेणार नाही महाराज, लक्षात ठेवा. तो परमात्मा त्यांनी एवढा श्रेष्ठ आहे. गोपिकांच्या घरात घुसू लागला, लोणी खाऊ लागला चोरून. लोणी खाण्याकरता जात नव्हतं. लोणीचे काही कमी होते का मला, त्याच्या घरी 9 लाख गायी होत्या. एवढं त्यांनी दही तूप लोणी घरी होतं. घरचं खात नव्हता, लोकांचं चोरून खात होता. लोणी खाणं उद्देशच नव्हता. गोपिकांचं मन धरायचं होतं. त्यांना वाटत होतं देव यावा, त्यांचं चित्त वेधून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी म्हणत जात होता. हा महत्वाचा विचार. त्यानंतर त्यांनी गोपिकांना कळालं की हा चोरी करतोय, पाहती गवळणी तेव्हा दीप आला येतो. त्यांनी मग लागलं गारणं सांगण्याकरता, तुझा कन्हैया त्यांनी येतो आणि आमच्या घरात ते माठ फोडतो, दया दुधाचा रबडा करतो, माठ पालते घालून जातो, एवढं सगळं नुकसान होतं, असं त्यांनी गारणं ऐकलं. यशोदेला पण राग आला. आपल्या घरी एवढं असून लोकांच्या घरी खायला जातो. त्याचा कानच पकडला, छडी हातात घेतली, मारायला सुरुवात केली, भुकतून काढलं महाराज. लोकांच्या घरी खातोच तरी पण ऐके ना महाराज, काय करायचं, चोऱ्याच करत राहिला. मग त्या गोपिकांचा राग यायला लागला. म्हणजे तुम्ही मला बोलवता, आईचे रट्टे पण बसवता, मग तुम्हाला काहीतरी अद्दल घडवली पाहिजे. मग काय करायचं, आता खोड्या करायच्या. तुम्हाला पण अद्दल घड, मला कशी अद्दल घडवता, मी चोरी केली म्हणून, तुम्हाला पण अद्दल घडवली पाहिजे. मग लगेच ताबडतोब खोड्या करायला सुरुवात. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज. यानं त्यांनी खोड्या कशा करता करायच्या, तुम्ही खोडी सांगतो. माझ्या घरी येऊन त्यांनी कारण सांगते, तुला काही लेकर बाळ नाहीत का, तुझे लेकर काही दही दूध तूप लोणी खात नाहीत का. मी किती खाल्लं असेल, एवढं त्यांनी लोणी खाल्लं. गारणं सांगण्याकरिता आली, थांब तुला अद्दल घडवतो. तिच्या घरात घुसला. दुसऱ्या दिवशी लेकरू त्यांनी बसलं होतं आणि बसल्यानंतर गेला, असा कचकटून चिमटा घेतला त्या पोराला. बरं ते काय बिचारा लहान होते एकदम, बसलं कचकटून. बरं नुसता चिमटा घेऊन नाही थांबलं. नुसता चिमटा घेतल्यावर जास्त त्रास होत नाही महाराज. त्या चिमट्यावर जर झापड आणली ना, मग आग होते. मग आग होते. मग त्या लेकराला त्यांनी झालं, त्याला चिमटा घेतला, चिमटा घेऊन त्याच्यावर झापड आणली महाराज जोरात. हो करायला ते बाळ असं रडायला लागलं मोठ्या मोठ्यानं. ती लगेच तोपर्यंत धूम ठोकून पळून गेला. मग ते बोलत होतं, थोडं बोलता यायला लागलं होतं. काय झालं बाळा तुला, कन्हैया आला होता, चिमटा घेतला, झापड आणली, हो करायला लागला मोठ्याने. मग त्या गोपीच्या लक्षात आलं, यानं चिमटा घेतलाय. 3 तास रडत होता. त्याच्या आगच 3 तास होते. देवानं झापड आणल्यावर काय होणार आहे, मात्र 3 तास रडत होत. मला तुम्ही सांगा, 3 तास त्या बाळाला कोणाची आठवण, कृष्णाची आठवण. बरं ज्यांच्या कानावर त्याचा भोंगा जात होता, ते विचारायचं मला का रडतो,
कृष्णाने चिमटा घेतला. मग 3 तास लोकांना कोणाची आठवण करून द्यायकरता खेळ आहे माझा हा सगळा खेळ. आठवण करून द्या त्याची चिमटे आठवण करून देण्याकरता हे सगळं त्याने आठवण करून देण्याकरता करतो. देवा मला पण एखादा चिमटा घेणं बाबा, मी कशासाठी या संसाराच्या गर्दीत अडकून पडेल. त्यानं चिमटा घेतलं की त्याच होतं मला माणूस. थोडी का अशा खोड्या करायला लागला मला. अशा अनेक प्रकारच्या खोड्या. दारात रांगोळी काढली, चांगली गोष्ट आहे की नाही रांगोळी काढणं. ती आदल्या दिवशी कारण सांगायला लागली. ती म्हणजे तुझ्या कन्याला काही समजून सांग, आमच्या घरी गोष्टोंद येतो, तुम्हाला थांब, तुला उद्या आदलच घडवतो. गेलं की रांगोळी काढली होती आणि म्हणला काही छान रांगोळी काढलीस काकी म्हणे, फार छान काढली. मग याच्यानंतर काय करायचं असतं म्हणे, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. वा ना. मग म्हणजे करंडा आणण्याकरिता घरात गेली. करंडा आणायला घरात गेली, उभा राहिला आणि त्याच्यावर लघवी केली महाराज रांगोळीवर. रांगोळीवरच पोचला. माझं म्हणणं नाही बरं, प्रमाण आहे माझ्याकडे तसं. आणि बाहेर पाहण्याकरता तो पण धूम ठोकून पळून गेला आणि पाहायला लागली त्यांनी रांगोळी. ते म्हणले रांगोळी नदीला गेली होती, कारण लग्न करून पळून गेला ना महाराज. अष्टदळ काढले अंगणी, वडी मुते चक्रपाणी म्हणजे जो चक्र हातात घेऊन उभा राहणारा समर्थ असणारा देव. सामान्य लीला केली की नाही महाराज, त्याच्यावर मुतून गेला. वडी मुते चक्रपाणी. का बरं असं झालं असेल, त्याचं कारण आहे का? तू म्हणाल त्यांनी मग लघवी केली म्हण, मुतला का? अरे प्रमाणातच मुते चक्रपाणी लिहिलंय. महत्वाचं मी कशाला त्यांनी चोरून घेऊ. महत्वाचा विचार. त्यांनी एवढं गाथ्यात लिहून ठेवलंय सगळं. आपण त्यांनी त्यांचे शब्द बदलायचे. रामेश्वर शास्त्रींनी शब्द बदलले होते तुकाराम महाराजांचे. ते बदलल्यावर देवाला राग आला बरं. स्वप्नातच गेला. स्वप्नात गेला का छातीवर बसला, दे धनातून मारायला सुरुवात, कान फोडायला सुरुवात. अरे का मारतो देवा? का शब्द बदलतो? तुकाराम महाराजांचे शब्द बदलतो. मी कशाला बदलतो? मला मार खायचा नाही. महत्वाचा विचार आहे. वरे मुते चक्रपाणी. भगवान त्यांनी अशा पद्धतीनं लघवी करून पळून गेला. अशा खोड्या करायला लागला. अशा अनेक कोणाच्या दाढीची, आता वेळ झाला ना, दाढीची नवीनीची गाठ मारून टाकली. कोणा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैया त्यांनी करू लागला. मग त्याच्या खोड्या मात्र यशोदेला सहन म्हणे घरी राहण्याच्या योग्यतेच राहिलं नाही. उद्या जाई म्हणा सगळे घेऊन मातेला घेऊन त्यांनी रानात जा. पण रानात त्यांनी म्हणत अशा पद्धतीने गेला. अनन्य असणारे त्याचे भक्त त्या सगळ्यांना म्हणायला लागला, अरे तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन. हे सारे कोण? जे त्याच्या ठिकाणी अनन्य आहेत ते सगळेजण. सगळ्या गोपाळांना म्हणाला, गाई गोपाळ सवंगडे म्हणा. वनात अशा पद्धतीने गेला. तिथं अनेक प्रकारच्या त्यांनी म्हणत खोड्या केल्या गोपिकांच्या. वनात कसं काय खोड्या करील? अहो ते बाजाराला जात होते ना, त्याला ते दगड मारायला काय असतंय, गलवर. असं त्याने दगड घ्यायचं मारायचं. महाराज गोपणी कमरावर बांधायच्या, गलवरी गुंतून द्यायचं त्याच्यामध्ये. शिंग त्यांनी अडकवायची, वाजवी चालायचं शिंग. कहाड निळोबाराने फार सुंदर वर्णन केलं त्याचे. खांद्यावर घोंगडी घ्यायची, हातामध्ये काठी घ्यायची. खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, चारीत असे धेनू सावळा जगजेठी. हा सावळा परमात्मा त्यांनी महाराज धेनूच्या मागे पडतोय. अनेक प्रकारचे खेळ खेळतोय. रस्ता नाकाबंदी करतोय, गोपिकांना जाऊ देत नाही. गोपी विनंती करतात, हे जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला आनंद झाला रे गोपाला, आनंद झाला रे गोपाला. निघून गेला उशीर झाला उशीर झाला बाजाराला. मी म्हणलं कीर्तनाला. तुम्हाला जर वाटत असेल उशीर झाला, तुम्ही थांबतो बाबा, गरीब आहे. तुम्हाला उशीर झाला, लगेच थांबतो. उशीर झाला बाजाराला. गोपिका विनंती करत होत्या, तरी हा नाकाबंदी करत होता. महत्वाची गोष्ट आहे, तिथं त्यांनी अनेक प्रकारचे खेळ खेळला. खेळून खेळून सर्व गोपाळ अशा पद्धतीने दमले. खेळण्याकरिता सगळे बोलावले होते, पण सगळ्यांबरोबर नाही खेळला महाराज. सगळ्यांच्या समोर प्रस्ताव मांडला, तुम्हाला माझे गडी कोण कोण, एवढा भिन्न या तुम्ही भेकड या काय आपापणामध्ये मिळो, एक खेळो एकासी. पुढं काय, भेकड याच्या मोडा काढ्या, धाडा भ्याडा वळती या. म्हणून आपापणामध्ये मिळो, एक खेळो एकासी. निवडून घेतले महाराज खेळण्याकरिता जे त्याच्यासारखे आहेत. माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न या दोन्ही. त्याला जे त्यांनी श्रेष्ठ वाटतात, जे खरंच त्याच्याबरोबर खेळण्याच्या व्यक्तीचे जीवनमुक्त आहेत, असे सगळे जवळ घेतले. सगळ्यांबरोबर खेळला. खेळून खेळून त्यांनी अशा पद्धतीने दमला. आणि दमून मग त्यांनी गोपाळ म्हणले, देवा फार भूक लागली, काहीतरी खायला दे. मग त्यांनी खाण्याची तयारी झाली. काय खायचंय? काला करायचा. सगळ्यांच्या शुद्र एकत्र करायचं ठरलं. पानांचं द्रोण केलं, सगळ्यांच्या शुद्र एकत्र करून त्याचा काला केला आणि एकमेकांना अशा पद्धतीने त्यांनी खाऊ घालू लागला. तो काला स्वतःच्या हाताने वाटतोय, वाटी आपल्याने हसते. म्हणून त्यांनी महाराज हा काला अतिशय श्रेष्ठ आहे, तो त्यांनी महाराज पुन्हा देतोय.
त्या अनन्य असणाऱ्या भक्तांना म्हणजे वैष्णवांना देतोय. जे अनन्य असणारे वैष्णव भक्त आहेत, जे त्यांनी निश्चयात्मक भगवंताला शरण गेलेले आहेत, तेच काल्याचे अधिकारी आहेत आणि त्यांच्यामध्ये काला वाटला जातो. महाराज वर्णन करतो. काला वाटो एकामेका सर्व गोपाळांना स्वतःच्या हाताने वाटण्याकरिता तयार झाला. कोणाला काला देणार आहे? काला वाटतो एकमेका वैष्णवनिका संभ्रमनिक्या वैष्णवांना जवळ घेतलं आणि स्वतः निश्चयात्मक असणारे जे त्यांनी भगवंताला शरण निश्चयानं शरण गेले आहेत त्यांना काला अशा पद्धतीने वाटू लागला. बाकीचे पण जमा झाले. महाराज आदिवस अमरावती, अमरावती म्हणजे विदर्भातली नाही, अमरावती म्हणजे अमरपुरी, जिथं त्यांनी अमर होता येतं. कशाने अमर होता येतं? संसारात जन्माला यायचं, अनेक प्रकारचे यज्ञ करायचे आणि यज्ञ करून त्यांनी शतमुख संपत्ती स्वर्गीची, मग स्वर्ग सुख त्यांनी भोगायचं. असं स्वर्गात त्यांनी जाता येतं. स्वर्गात गेल्यानंतर अमृत प्यायला मिळतं. जिथं अमृत पिऊन अमर होता येतं त्या ठिकाणाला अमरावती असं म्हणतात. म्हणून त्यांनी अमरावतीमध्ये अशा पद्धतीने जे राहणारे देव आहेत त्या सगळ्यांना कळालं देव काला करतोय, आपण गेलं पाहिजे. म्हणून ते सगळेचे सगळे काला पाहण्याकरिता आले. आजीवस अमरावती काला पाहावया येते, देव विसरती देवभावा पुरा. देव विसरून गेले महाराज. देवा ज्यांच्या डोक्यात घड्याळ असतात ना ते कधीच देवभाव विसरत नाही. महाराज जे भगवंतावर प्रेम करतात ना ते सगळंच विसरून त्यांना काहीच आठवत नाही. सकाळ झाली का दुपार झाली, मी आज सकाळी पूजा करता करता माझ्या मनात विचार आला, मला आजचा वार सुद्धा लक्षात नाही, आजची तारीख सुद्धा लक्षात नाही. महाराज रोज उठून तेवढंच सकाळी इकडे कीर्तनाला जायचं, संध्याकाळी पाऊस यायला लागलाय, ज्यांना ज्यांना पाऊस लागत असेल त्यांनी सभा मंडपात जाऊन बसा. भजन घेतो मी, लवकर उठा सभा मंडपात बसा, ऐकू येतो मी, थांबणार आहे 5 मिनिटात. हे विठोबा विसरून काला अशा पद्धतीने पाहू लागल्या. ब्रह्मदेवादिक काला खाण्याकरिता त्यांनी आले. अरे सभा मंडपात जा, सगळ्यांनी बाहेर थांबूच नका. ब्रह्मादिक त्यांनी काला खाण्याकरिता आले, पण त्यांना काला द्यायचं नाही असं देवाने सांगून टाकलं. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. पण त्यांनी उत्तम लोकातले जे मंडळ आहे थोडं थोडं पुढं सारखा, म्हणजे त्यांना पण येता येईल राहतं. या पुढं पुढं मध्ये जागा असेल पुढे सारखा. विठोबा ब्रह्मादिक देवाने त्यांना काला मिळालेले, त्यांना वाकुल्या दाखवले. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. भगवंताने त्यांनी गोपाळांना काला स्वतःच्या हाताने वाटला. का बरं वाटला असेल तर ते गोपाळ त्यांनी महाराज बलवान आहेत, शूरवीर आहेत. काळावर सुद्धा ज्यांनी विजय प्राप्त करून घेतलेला आहे, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून इंद्रिय विजयी झालेले जे बलवान असणारे गोपाळ आहेत ते त्यांनी काल्याचे मुख्य अधिकारी आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी सुद्धा त्या भगवंताच्या सानिध्यात कायमस्वरूपी त्यांनी राहतो, येतो जातो आम्ही देवाच्या संघात.
आता जरी तुकोबा रूपाने करणे आलो असतो तरी गोपाळांच्या रूपात मी होतोच त्याच्यावर सवे तुकया मेला असं म्हणतो की नाही, तुकोबाराय भगवंताच्या त्या चरित्रामध्ये सहभागी होते. पण या भूमंडलावरती त्यांनी काला खाण्याचा अधिकार जर कोणाचा असेल तर त्या वीर वैष्णवांचा आहे. पण असे वैष्णव जर कोण असतील तर ते आम्ही आहोत. अभंगाच्या शेवटी तुकामणे भूमंडळे आम्ही बळीवीर गाडे, आम्ही बलवान आहोत, वीर आहोत. श्रेष्ठ असणारे त्यांनी वीर आम्ही आहोत, काला खाण्याचे अधिकारी आहोत. पण आम्ही त्यांनी काला खातो हा त्यातला विशेष भाव जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात. भगवान काला वाटतो, आम्ही त्याच्या हातचा प्रसाद अशा पद्धतीने सेवन करतो. याच्यात बोलण्यासारखं बरंच आहे. आधी आपण त्या अभंगावरच त्यांनी बोललो. चरित्र त्यांनी सांगितलं पाहिजे, संक्षिप्त रूपानं चरित्र आपण पाहिलं. आणि फार काय तुमचं मान रेटला नाही, मी 10 मिनिटं जास्त फक्त 10 मिनिटं जास्त. पाऊस आला म्हणून त्यांनी आवरून घेतलं तर अजून 5-10 मिनिटं चाललं असतं. त्याच्यापेक्षा काय झालं असतं. भगवंताचं चरित्र मधुर आहे, ते ऐकत राहावं म्हणून बाबांनी तपश्चर्या केली. आणि ती तपश्चर्या केली म्हणून हे त्यांनी दिव्य असणारं स्थान या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यांनी या ठिकाणी थांबणं ठरवलं आणि म्हणून अशा पद्धतीने ते थांबले. जरी त्यांनी थांबल्यासारखे वाटत असतील तरी चैतन्य रूपानं सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत. मम हृदय सद्गुरु जने तालिबा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादर विवेकावर तरी आठवण येतच राहते. ज्याने ज्याने त्यांना पाहिलं. आता ही सगळी मंडळी मांजरवाडीकर पाहिली, त्यांना पाहिल्यावर मला असं विचारा वाटलं शिवाजी महाराज नाही आले का, असं खरंच तोंडापर्यंत आलं. पण मी आवरून घेतलं. लगेच मला जाणीव झाली की आता ते देहरूपानं आपल्याला दिसणारच नाहीत म्हणून. कारण देहरूपानं येथे नाही उर आले अवतार. अवताराला जर त्यांनी महाराज दिसेनासं व्हावं लागलं तर आपल्यासारख्या सामान्यानं दिसेनासं व्हावंच लागणार आहे. ते जरी त्यांनी शरीर रूपानं दिसेनासे झाले. शरीर म्हणजे मातीच आहे, शरीराला पार्थिव म्हणतात महाराज. मेल्यानंतर त्यांनी महाराज ते आणतात की नाही गाडीत घालून किंवा कसं तरी, मग त्याला काय म्हणतात, त्यांचं पार्थिव आलं म्हणतात. हे पार्थिव शरीर आहे. हे पार्थिव म्हणजे मातीपासून तयार झालं. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून तयार झालं. हे पृथ्वीत विलीन होणार आहे. पण ते जाणारच आहे. पण चैतन्य मात्र जात नाही. चैतन्य कालही होतं, आज पण उद्या पण राहणार आहे. पण चैतन्य चैतन्यच आहे. पण देहांतरात ते धरी जे चैतन्य नाथू हे म्हणतो की नाही आपण, पण चैतन्य रूप आहे. तशी बाबा चैतन्य स्वरूप आहे. बाबांची परंपरा पुढे जाऊन पायमोडी महाराजांनी चालवली. अतिशय सुंदर भक्तिमय असणारं चिंतन बाबांनी मांडावं. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर प्रक्रिया सगळ्या लोकांच्या गळी उतरवाव्यात. त्यांचं कीर्तन ऐकण्याकरिता लांबून लांबून लोकांनी अशा पद्धतीने जमा व्हावं. बैलगाड्या करून काय काय करून असे साधनं करून खेड्यापाड्यातली लोक ऐकण्याकरिता अशा पद्धतीने याची कीर्तन आणि कीर्तनात चिंब होऊन जायचे. हा विषय काल्याचं कीर्तन तर पायमोडे महाराजांनी ऐकलं नाही तरी त्यांचं. पण तरी म्हणतात की मला कोणी सांगितलं माहितीये, ते निश्चित डॉक्टर आहेत पेल्याला. त्यांचे वडील वगैरे बाबांकडे येत होते. ते म्हणजे बाबांचं काल्याचं कीर्तन ऐकायला लागलं की असं वाटायचं कृष्ण समोर नाचायला लागलाय. तो कृष्णच समोर त्यांनी दिसायचा. असं गोड चिंतन त्यांनी बाबांनी करावं. म्हणून भगवंताने असे त्यांनी रत्न पाठवलेले असतात. ते त्याचं चिंतन करण्याकरताच भगवान त्यांनी पाठवतो. पण ते महापुरुष त्यांनी आले, त्यांचं कार्य त्यांनी पूर्ण झालं. पण शरीर रूपानं आपल्यातून जरी दिसेनासे झाले असले तरी ते चैतन्य रूपानं सर्व ठिकाणी व्यापक आहेत. त्यांना जर शोधायचं असेल तर आता बाहेर कुठेच शोधू नका, आपल्या हृदयात शोधा. ते हृदयामध्ये तुम्हाला दिसतील आणि आपल्यावर कृपा करतील. पण त्यांच्या कृपेनं किती पुण्य असावं माणसाचं लक्षात घ्या. पुण्य कशाला म्हणतो सांगतो. भिजू नका ना, भिजू नका कोणी, तिथं बसूच नका. आता तुम्हाला 5 मिनिटात थांबतो म्हणतो, आता उघडलं होतं म्हणून लागलो बोलायला मी परत. त्यात एवढ्या वेळ जय विठ्ठल केला असतं. हे पुण्य सांगतो थांबतो. लक्षपूर्वक आहे का. माणसं मेल्यानंतर घरातले लोक वर्ष श्राद्ध सुद्धा करीत नाहीत महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला. असे शाहजूक झाले. ते स्वतःला फार अमुक समजतात.
त्यांना वाटतं आपण म्हणजे फार काहीतरी झालं, हे वर्ष श्राद्ध करणं, हे कावळे बोलवणं, हा सगळा बावळटपणा आहे. कावळा काय आपला बाप असतो का, असं त्यांनी म्हणतात महाराज. आणि ज्यानं जन्म दिला, ज्यानं लहानचं मोठं केलं, ज्यानं सांभाळलं, त्याच्याकरिता वर्षातून एक दिवस सुद्धा काढत नाहीत. एवढी त्यांनी वाईट परिस्थिती समाजात आहे. 25 वर्षापासून त्यांनी महाराज एवढे लोक रोज त्यांच्याकरिता भगवंताचं चिंतन ऐकतात. किती पुण्य असेल, खरं सांगा, किती पुण्य असेल. कोणाकरता हे त्यांनी घडतं, हे त्यांच्या सामर्थ्यावर त्यांनी घडतं. ते होते तोपर्यंत समाजाकडून परमार्थ करून घेतला. आणि आज ते दिसत नाही, 10 पटीनं जास्त परमार्थ त्यांच्या नावानं होतोय. हे विशेषत्व नाही, हे त्यांचं पुण्य आहे महाराज. म्हणून त्यांचं नाव घेतलं तरी पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे येता सज्जनांची नावे. मग नाव घेतल्यानं जर पुण्य प्राप्त होतं, त्यांची सेवा केल्यानं किती पुण्य प्राप्त होत असेल. या सगळ्या सप्ताहामध्ये, सप्ताहाच्या सोहळ्यामध्ये जे लोक योगदान देणार आहेत की नाही महाराज, जे तनानं मनानं धनानं योगदान देतात, किती भाग्यवान आहेत महाराज. अशा महापुरुषाच्या सेवेमध्ये त्यांनी महाराज योगदान देणं फार मोठी गोष्ट आहे. पण सगळ्यांनी चांगलं योगदान दिलं. मंदिर चांगलं तयार झालं, कळस किती सुंदर त्यांनी झाला, या सगळ्या गोष्टी त्यांनी झाल्या. बाबांचे मंदिर त्यांनी इथं छोटंसं आखीव रेखीव झालेलं आहे. गावातलं मंदिर सुद्धा त्यांचं अतिशय सुंदर आहे. हे का घडतं, हे आपण करत नाही, हे परमात्मा करतो. हे त्याला त्यांनी छंद लागलेला आहे, म्हणून तो करून घेतो महाराज. पुन्हा आज जसा त्यांनी इथं त्यांनी आपण सोहळा करतो आहोत ना, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या ही भूमंडळा माझी कीर्ती. वैकुंठात त्यांचा सोहळा होतोय आणि आपण त्यांची कीर्ती त्यांनी वाखाणतोय. दिव्य असणारा भाव आहे असो. म्हणून त्यांनी महाराज हा काल्याचा प्रसंग आपण त्यांच्या प्रत्यर्थ पाहिला. सावता महाराजांची पण पुण्यतिथी आहे. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष परमात्म्याला हृदयामध्ये ज्यांनी साठविला दाता त्रैलोक्याचा, असे श्रेष्ठ श्री सावता महाराज आहेत. त्यांचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज या महापुरुषांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत. आणि त्या निमित्तानं भगवंताची ही झालेली सेवा आहे. ती सेवा त्यांनी महाराज भगवंताच्या चरणी समर्पित करूया. काला दोघांमध्ये होते, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनात देवभाच असतो. भक्तांची आवश्यकता आहे. कोण भक्त नेकी वैष्णव आहेत, ते ज्ञानवर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर यथावत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. त्याचा माझा घासा फार बसलेला. आता माईक पासून बाजू झाल्यावर माझं बोलणं तुम्ही ऐका. मशीने पाय दिल्यासारखं नरड झालंय. मी तुमच्या समोर खरं सांगतो, आपण चांगलं मला बोलता आलं, त्याची खरंच मनापासून धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसलेले आहेत, गुरुजी त्यांनी आलेले आहेत. सगळेच महाराज माझ्या समोर, त्यांनी बापू दिसत आहेत, काका त्यांनी बसले आहेत, नाना दिसत आहेत. ही सगळीच मंडळी त्यांनी, रवी महाराज समोर त्यांनी बसले आहेत, सर पण आले, सगळी त्यांनी मंडळी उपस्थित आहेत. पण सर्वांना त्यांनी नमस्कार करतो. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या, पण सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. याच ठिकाणी थांबतो. यानंतर त्यांनी जे विठ्ठल होईल, काल्याचे 2 अभंग होतील, दहीहंडी फोडली जाईल, समारोपाचा अभंग होईल आणि त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने आरती होईल. मग सूचना सांगितल्या जातील. मग आपण आपलं स्थान सोडायचे. हे सगळं व्हायला फार तर फार अजून 15 मिनिटं लागतील. 12:15 वाजले, 12:30 वाजेपर्यंत सगळं अशा पद्धतीने आटोपून जाईल. तोपर्यंत सर्वांनी असंच शांत, जसं योगदान आता केलं की नाही असंच त्यांनी शांत राहा. पाऊस होता, पावसातही तुमची बसायची तयारी होती. अजून 10-15 मिनिटं अशा पद्धतीने सहन करा. आणि सुंदर अभंग शास्त्री महाराजांनी आपल्याला त्यांनी सुचवलं. तुमच्या गावामध्ये रत्न आहे महाराज, अशी परंपरा सर्वांनी चालू ठेवली पाहिजे. की त्यांनी महाराज भविष्यामध्ये, आणि हीच मंडळी पुढे त्यांनी चालवणार. की पुढे सगळे कीर्तन करायला लागले. सगळेजण श्रद्धेनं त्यांनी भगवंताची भक्ती भजन त्यांनी करतात. त्यांना खतपाणी घाला, त्यांना वाढवा आणि त्यांनाच त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी सर्वांच्या समोर करा. फार समाधान मला या माध्यमातून त्यांनी वाटतं. यानंतर आता ओळखाकांना समोर बोला आणि गुरुजी मोरे गुरुजी यासमोर जय विठ्ठल म्हणून त्यांनी काल्याचा अभंग म्हणून आणि ते जे आधी फोडतील. त्यानंतर मग पुढच्या अभंग ते म्हणतील. Hare
लोके 28